आजची मीटिंग ही जनरल बेसिक इन्फॉर्मेशन वन मस्ट हॅव फॉर शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट अशा टाईपची मीटिंग आहे. याच्यामध्ये एक्सपर्टाईज आणि बिगिनर्स या दोघांची इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. दोघांसाठी ही मीटिंग महत्वाची आहे. याचं कारण असं की या गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा नेहमीच रेग्युलरली जे काही इंटरॅक्शन म्हणजे जे फोनवरती कम्युनिकेशन किंवा व्हॉट्सअपच्या थ्रू किंवा प्रत्यक्ष भेटीमध्ये जे काही क्वेश्चन्स थोडे थोडे काही पॉइंट्स असे डिस्कस केले जातात. तर माझा प्रयत्न आहे की आजच्या या स्लाइड शोच्या थ्रू स्टेप बाय स्टेप एक एक स्लाइड्सच्या माध्यमातून मी तुमच्याशी हे जे प्रश्न कॉमन असतात तर त्याची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेन. कृपया तुमचे ऑडिओ म्यूट मोडमध्ये ठेवा म्हणजे मग मध्ये डिस्टर्ब होणार नाही कोणालाच. 11 वाजून ऑलमोस्ट 3 किंवा 4 मिनिटं झाली आहेत. मी परत एकदा स्वागत करून आजच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. व्हॉट आर द एक्सपेन्सेस ऑन माय ट्रेड्स? ज्यावेळेला खातं उघडलं जातं तर ते खातं उघडल्यानंतर काही सौदे होतात. ते सौदे झाल्यानंतर ज्यावेळेला पहिलं कॉन्ट्रॅक्ट नोट किंवा पहिलं बिल ज्यावेळेला क्लायंटच्या हातामध्ये जातं, ब्रोकर कोणताही असू दे, नॉट नेसेसरी विथ मी ऑर एनी ब्रोकर. तर त्यावेळेला क्युरिओसिटी सुरुवातीला तरी भरपूर असते आणि व्यवस्थित आपलं बिल काय आलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठले कुठले काही पॉइंट्स आलेले आहेत, आपण खरेदी केलेले आणि विक्री केलेले रेट हे बरोबर आहेत का नाही, आणि कसं आपल्याला नफा झालाय, नुकसान झालंय, किंवा जर डिलिव्हरी कॅरी फॉरवर्ड केलेली असेल तर आपल्याला डिलिव्हरी ब्रोकरेज कसं लागलंय, त्याच्यावरती काही एक्सपेंडिचर अजून लावले गेलेले असतील तर ते. ज्यावेळेला लेजरमध्ये एंट्री बघितली जाते त्यावेळेला असं लक्षात येतं की समजा 50 शेअर घेतलेले असतील 1,000 रुपयाच्या भावाने, तर ते 50,000 रुपये झाले समजा. तर त्याच्यावरती बिल येताना 50,100, 50,200 अशी काहीतरी रक्कम ऑड लावलेली असते समोर. ब्रोकरेज प्लस टॅक्सेस असं त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन असतं. तर त्याचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी मी थोडंसं वेग बोलणार आहे गव्हर्नमेंट टॅक्सेसच्या बाबतीमध्ये आणि बाकीचं मी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो. या मुद्द्यामध्ये मी कव्हर केलंय हाऊ टू सिलेक्ट ब्रोकरेज. याचं कारण असं आहे की जेव्हापासून झिरोधा आणि इतर जे काही डिस्काउंट ब्रोकरेज प्लॅटफॉर्म सुरू झाले तर तेव्हापासून सगळ्यांना डिलिव्हरी ब्रोकरेज फ्री म्हणजे ₹20 पर ट्रेड हे हल्ली सगळीकडे कॉमन आहे. तर ₹20 पर ट्रेडची सवय लागली. तर त्याच्यामध्ये होतं काय की तुम्ही घेताना क्वांटिटी इरिस्पेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, इरिस्पेक्टिव्ह ऑफ अमाउंट, तुम्ही घेताना ₹20 आणि विकताना ₹20 असं ₹40 तुम्हाला प्रत्येक सौद्यामागे लागतात. आता याच्यामध्ये प्रश्न असा असतो की जर मी 500 रिलायन्स किंवा 500 स्टेट बँक खरेदी करण्यासाठी टाकले तर ते येताना नॉट नेसेसरी की ते 500च्या 500 एका लॉटमध्ये येतील. तर ते समोर ज्याप्रमाणे सेलर्स उभे असतात त्या फ्रॅक्शन्समध्ये आपल्याला खरेदी केली जाते. विक्री पण सेम फ्रॅक्शन्समध्ये होते. 500 विकायला टाकले तर नॉट नेसेसरी की सगळेच्या सगळे एका ठोक याच्यामध्ये विकले जातील. ते फ्रॅक्शन्समध्ये विकले जातात. तर मग प्रश्न पहिला असा येतो की हे जे फ्रॅक्शन आले उदाहरणार्थ 72 झाले, 13, 18, 22, 24 अशी खरेदी समजा जर त्याच्यामध्ये होत गेली तर पर ट्रेड हे ब्रोकरेज असतं. तर हे प्रत्येक ट्रेडला लागेल का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. हे प्रत्येक ट्रेडला ब्रोकरेज लागत नाही. हे तुमची जी ऑर्डर पंच झाली म्हणजे तुम्ही 500 शेअर स्टेट बँकेचे घ्यायला टाकले तर एकूण ते जर टप्प्याटप्प्यांनी आले, भलेही ते तुमची ऑर्डर तुम्ही मॉडिफाय न करता तशीच राहू दिली आणि जर ते 1 तासाने नंतर त्याचा भाव वाढला समजा, परत तो एकदा ₹500 आला आणि त्यावेळेला समजा तुमचे 300 शेअर खरेदी करून झालेले असतील, भाव थोडा वरती गेला आणि नंतर परत तो ₹500 पर्यंत खालती आला आणि मग तुमची ऑर्डर एक्झिक्यूट झाली 2 किंवा 4 टप्प्यांमध्ये आणि येताना जवळपास 17-18 ट्रेड असे त्या कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये दिसले, तर तुम्हाला ब्रोकरेज लागताना हे कलेक्टिव्हली एकाच ऑर्डरवरती लागतं. पर ट्रेड ब्रोकरेज तुम्हाला लागत नाही. आता हाऊ टू सिलेक्ट ब्रोकरेज प्लॅन असा पहिला मुद्दा होता. आणि त्याच्याच जोडीने विच ब्रोकरेज स्लॅब इज सुटेबल फॉर मी. या दोन्ही पॉइंट्सची उत्तरं अशी देतो, की ज्यावेळेला तुम्ही डिलिव्हरी खरेदी करता आणि डिलिव्हरी विकता, तर अशा वेळेला जर तुमचा ब्रोकरेज प्लॅन हा डिस्काउंट ब्रोकरेज प्लॅन असेल, म्हणजे डिलिव्हरीसाठी 0% असं तुम्हाला ब्रोकरेज लागणार असेल, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही ते इंट्राडेमध्ये केले कन्व्हर्ट, की तुम्ही खरेदी करताना जरी तिथे डिलिव्हरी मार्क करून दिलेले असले आणि भाव वाढला
आणि तुम्हाला असं वाटलं की चला आपण पार्ट सेल करूया किंवा फुल सेल करूया, तर तुम्ही तो फ्रॅक्शन त्याच्यातला विकलात. तर तो विकल्यानंतर तुम्हाला घेताना ₹20 म्हणजे जे आधी तुमचं ट्रान्झॅक्शन डिलिव्हरी मोडमध्ये जाणार होतं, तर ते घेताना ₹20 आणि विकताना ₹20 अशा मोडमध्ये ते कन्व्हर्ट होतं. आणि ते कन्व्हर्ट झाल्यानंतर मी हे आधी उदाहरण देताना 500 स्टेट बँकेचं दिलं. पण समजा जर तुम्ही छोटे ट्रेडर असाल, तर तुम्ही घेताना 20 घेतले समजा आणि विकताना तुम्ही फक्त 10 विकले. परत एकदा तुम्ही 10 घेतले. तर तुमचा ब्रोकरेज स्लॅब हा जर फ्लॅट ब्रोकरेजचा असला, तर तुम्हाला या प्रत्येक ट्रेडला ₹40-40 जाणार आहेत एवढं लक्षात घ्या. आणि असे ₹40-40 गेल्यानंतर तुम्ही जर फक्त ₹10-10 च्या डिफरन्समध्ये हे जर विकणार किंवा घेणार असाल, तर ₹40 प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे बाय आणि सेल ट्रान्झॅक्शनचे प्लस टॅक्सेस असे मिळून तुमचे 42 किंवा ₹44 हे कमिशन आणि इतर एक्सपेंडिचरमध्ये जातात आणि ते गेल्यानंतर तुमच्या हातामध्ये मिळणारी रक्कम ही छोटी असते. म्हणून जर तुम्ही छोटे ट्रेडर किंवा छोटे क्लायंट असाल, तुमचा व्हॉल्यूम काही खूप मोठा नसला, तर तुम्ही ब्रोकरेज प्लॅन हा कधीही डिस्काउंट ब्रोकरेज प्लॅन न सिलेक्ट करता तुमचा ब्रोकरेज प्लॅन हा जो ब्रोकर साधारण 0.04% फॉर बाय साइड आणि 0.04% फॉर सेल साइड म्हणजे घेऊन विकून 8 पैसे 0.08% अशा पद्धतीने जर ब्रोकरेज प्लॅन घेतला, तर मग तुमचं हे जे ट्रान्झॅक्शन आहे 10 शेअर खरेदी केले आणि 10 शेअर विकले, हे तुम्हाला थोड्याशा प्रॉफिटमध्ये झालेलं आहे जास्त. म्हणजे जिथे मला ₹42 चं एक्सपेंडिचर होणार होतं, त्याच्याऐवजी फक्त 0.8% त्याच्यामध्ये लागल्यामुळे हे अगदी किरकोळ काही ₹5-7 मध्येच ट्रान्झॅक्शन झालं असं तुमच्या लक्षात येईल. मग याच्यावरती सोल्युशन असं आहे, की तुम्ही ज्यावेळेला ब्रोकरेज प्लॅन सिलेक्ट करता आणि तुम्ही ट्रेडर पण आहात आणि छोट्या-छोट्या या अपॉर्च्युनिटी छोट्या संधी तुम्ही जर घेणार असाल, तर तुम्ही 2 अकाउंट सायमल्टेनियस ओपन करा. नॉट नेसेसरी की सेम ब्रोकरकडे झालं पाहिजे. एका ब्रोकरकडे एक अकाउंट ज्याच्यामध्ये डिलिव्हरी फक्त तुम्ही करू शकता. मग त्याच्यामध्ये इंट्राडेचे वगैरे ट्रेड करायचे नाही आणि दुसऱ्या ब्रोकरकडे किंवा घरातल्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने दुसरा अकाउंट आणि मग त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं. आणि मग त्याला हे जे मी आता ब्रोकरेज प्लॅन सांगितला, की घेऊन विकून 8 पैसे म्हणजे 4 पैसे घेताना 4 पैसे विकताना हा अगदी कॉमन ब्रोकरेज प्लॅन आहे. सगळ्याच ब्रोकरकडे अवेलेबल आहे तो. आणि डिलिव्हरी जर घ्यायची असली तर 40 पैसे म्हणजे 0.40% ₹100 ला 40 पैसे असा तो ब्रोकरेज प्लॅन असतो, टॅक्सेस एक्स्ट्रा. तर हा प्लॅन तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमचं ट्रेडर कम तुमचं डिलिव्हरी असं जर तुमचं काही व्यवहार करायची इच्छा असली तर. आणि मग तुम्ही ट्रेडिंग करताय आणि ट्रेडिंग करताना असं जर लक्षात आलं, की नाही हे जर कन्व्हर्ट होणार आहे डिलिव्हरीमध्ये आता कंपल्सरी मला डिलिव्हरी याची घ्यायला लागणार आहे. तर मग तिथे ते स्क्वेअर ऑफ करा आणि मग तुमच्या डिलिव्हरी फ्री ब्रोकरेज प्लॅन जिथे आहे, त्या अकाउंटला ते कन्व्हर्ट करा. तरी सुद्धा ते चालू शकतं. तर हां, मी तुम्हाला पहिले 3 मुद्दे याच्यामध्ये कव्हर केले. एक फ्लॅट ब्रोकरेज म्हणजे काय? ब्रोकरेज स्लॅब कुठला आपण सिलेक्ट करायचा आणि हाऊ टू सिलेक्ट ब्रोकरेज म्हणजे आपण जर मोठे असू तर आपण डिलिव्हरी फ्री वाला प्लॅन घेतला तर ठीक आहे. पण आपण जर छोटे ट्रेडर असलो, तर तुम्ही 10, 20 किंवा 5 टी-सी-एस किंवा 25 स्टेट बँक वगैरे असं जर तुम्ही करणारे असाल, तर प्रिफरेबल प्लॅन हा तुमचा पर्सेंटेज वाईजच असायला पाहिजे. याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे पुढचा, व्हॉट इस मिनिमम ब्रोकरेज? मिनिमम ब्रोकरेज ही कन्सेप्ट अशी असते, की तुम्ही जर एक रिलायन्स घेतला आणि एक रिलायन्स तो कायम ठेवला समजा, म्हणजे खरेदी करून ठेवला आणि तुमचा ब्रोकरेज प्लॅन हा साधा आहे समजा, तरी सुद्धा तुम्हाला कधी-कधी बिलामध्ये असं दिसतं, की फ्लॅट ब्रोकरेज ₹30 फ्लॅट असे लागून आलेले आहेत असं. जे मिनिमम ब्रोकरेज प्लॅन असतो, तर तो ₹30 आणि त्याच्यावरती अशी सुरुवात होते त्याची. त्याचं कारण असं, की ब्रोकरला जे काही एक्सपेंडिचर त्या प्रत्येक सौद्यामागे लागणार असतं, तर जोपर्यंत तुमचं ब्रोकरेज हे ₹30 पर्यंत होत नाही, तोपर्यंत तो तुम्हाला फ्लॅट ₹30 चार्ज करतो आणि एकदा ते ₹30 ची लेव्हल क्रॉस केली, की मग ते ₹32, ₹38 वगैरे असं तुमच्या ट्रान्झॅक्शन प्रमाणे वाढत जातं. तर म्हणून मिनिमम ब्रोकरेज हे जे मी साधा प्लॅन घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल ब्रोकरेज असतं. मी जे उदाहरण दिलं, की 4 पैसे घेताना आणि 4 पैसे विकताना. तर अशा टाइपच्या याच्यामध्ये तुम्हाला हे मिनिमम ब्रोकरेज फ्लॅट लागून येतं, जोपर्यंत तुमचं ब्रोकरेज ₹30 क्रॉस होत नाही तोपर्यंत आणि ₹30 एकदा क्रॉस झाल्यानंतर जे ॲक्चुअल असेल, ते तुम्हाला लागायला सुरुवात होते. याच्यावरती जर काही कोणाच्या क्वेरीज असल्या तर आपण क्वेशन आन्सर सेशनमध्ये नंतर कव्हर करूया. व्हॉट आर द टॅक्सेस हा पुढचा मुद्दा आहे.
तर अधिक खोलामध्ये न जाता, म्हणजे त्याच्यामध्ये सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असतो, सेबीच्या काही फीज असतात, काही इन्शुरन्स असतो, तो इन्शुरन्सचा पण पोर्शन त्याच्यामध्ये येतो, आपला जीएसटी त्याच्यामध्ये लागून येतो. एवढ्या याचं बायफर्गेशन अधिक खोलात न जाता, जे मी 40 पैशाचं उदाहरण दिलेलं आहे, तेच मी कंटिन्यू करतो, की जर तुमचा डिलिव्हरी प्लॅनचा ब्रोकरेज हे 0.40% असलं, तर तुम्हाला टॅक्सेस मिळून याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे टॅक्सेस ऑल इन्क्लुझिव्ह साधारण 8 पैसे ते 10 पैसे इतका तो चार्ज असतो. हे व्हेरी याच्यासाठी होतं, मी स्पेसिफिक सांगत नाही की 10% डायरेक्टली, कारण कधी-कधी काही रेट बदलतात. कधी इन्शुरन्स थोडासा वाढतो, तो 0.00% 003% वगैरे इतका कमी असतो. पण तरी सुद्धा त्याच्यामधलं थोडंसं जर काही व्हेरिएशन झालं, तर तुमचं 8 पैसे जर लागत असले गव्हर्नमेंट टॅक्सेस, तर ते 9 पैसे होतात, कधी 10 पैसे होतात. तर त्याच्यामुळे तुम्ही फ्लॅट जरी असं पकडलं, की 0.40% माझा डिलिव्हरी ब्रोकरेज प्लॅन प्लस 0.1% म्हणजे 0.10% 100ला ₹10. तर एवढं माझे गव्हर्नमेंटचे टॅक्सेस. तर असं मिळून घेताना माझे 50 पैसे जाणार आहेत आणि विकताना माझे 50 पैसे जाणार आहेत. म्हणजे 0.50% घेताना आणि 0.50% विकताना. हे तुम्ही एक ठोक म्हणून असं लक्षात ठेवू शकता. आणि जर तुमचा नॉर्मल ट्रेडिंग प्लॅन असला, 4 पैसे घेताना, 4 पैसे विकताना, तर वरती 2 पैसे तुम्हाला गव्हर्नमेंटचे टॅक्सेस लागतात. तर म्हणून तुम्ही कन्सिडर करताना माझे 10 पैसे ब्रोकरेज प्लस इतर एक्सपेन्सेस मध्ये जाणार आहेत हे लक्षात ठेवा. हे फ्लॅट आहे, त्याच्यामुळे 0.10% हे घेऊन विकून मला ब्रोकरेज लागणार आहे. तर त्याच्यामुळे टॅक्सेसचा प्लॅन हा असा आहे. खूप खोलामध्ये याच्यामध्ये जायला नको, कारण का ते मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बायफर्गेशन ते त्याचं किचकट असतं. पण जोपर्यंत तुम्ही जर फ्लॅट कॅल्क्युलेशन त्याचं केलं, तर 0.10% हे डिलिव्हरीसाठी आणि 0.02% किंवा मॅक्झिमम 3% हे इंट्राडे ट्रेडिंगसाठी, हे रफली तुम्ही साधारण एक ठोकताळ त्याच्याशी मांडून ठेवू शकता. त्याच्या पुढची स्लाइड आहे इन्फॉर्मेशन ऑन डीमॅट अकाउंट. तर व्हॉट इज डीमॅट अकाउंट, थोडक्यात एक कन्सेप्ट सांगतो, की आपल्याकडे म्हणजे आपल्या भारत देशामध्ये नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड NSDL आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजे CDSL अशा 2 डिपॉझिटरीज आहेत. या गव्हर्नमेंट हँडल करतं, याची मालकी सगळी गव्हर्नमेंटकडे आहे आणि प्लस बँकांनी त्याच्यामध्ये ओनरशिप स्वतःकडे घेतलेली आहे. स्टेट बँक आहे त्याच्यामध्ये, बँक ऑफ इंडिया आहे आणि गव्हर्नमेंट आहे सगळ्यात आधी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यापैकी CDSL आता लिस्टिंग त्यांनी केलं, पुढे प्लॅन आहे त्यांचा NSDL पण येईल. पण या 2 मेन डिपॉझिटरीज आहेत. तर तुमचे ज्या वेळेला स्टॉक तुम्ही खरेदी करता आणि किंवा तुमच्याकडे समजा फिजिकल शेअर असले, ते तुम्ही कन्व्हर्ट केलेले असले डीमॅटमध्ये, मग तुमचं खातं ब्रोकरकडे असू दे डीमॅट अकाउंट किंवा एखाद्या बँकांमध्ये असू दे, सारस्वत बँक, HDFC बँक, ICICI बँक, या डिपॉझिटरी सर्व्हिसेस तुम्हाला प्रोव्हाइड करतात. तर यांच्या कोणाकडेही जरी तुमचं खातं असलं, तरी सुद्धा असं नॉट नेसेसरी की ते त्यांच्या कस्टडीमध्ये आहेत आणि ते त्याचा वापर वाटेल तसा करू शकतील. हे ब्रोकर असू दे किंवा एखादी बँक असू दे, कोणीही असू दे, हे शेअर्स तुमचे इकडे-तिकडे कुठेही वापरले जात नाहीत. हे कस्टडीमध्ये असतात आयदर CDSLच्या किंवा NSDLच्या. म्हणजेच ही जी बाकीची लोकं आहेत, ब्रोकर आहेत किंवा बँका आहेत किंवा इतर डिपॉझिटरीज आहेत, त्यांना डिपॉझिटरी पार्टिसिपंट असं म्हटलं जातं. तर या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्समध्ये नाव कुठलंही असू शकतं, पण डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांना फक्त शेअर खरेदी करायचे आणि ते तुम्ही सांगितलेलं, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही खातं उघडता, त्यावेळेला जो तुमचा डीमॅट अकाउंट नंबर नवीन क्रिएट होतो, तर त्या नंबरच्या डिपॉझिटरीमध्ये ते स्टोअर करायचं, एवढेच फक्त त्यांना अधिकार असतात. ते तिकडनं विथड्रॉ करू शकत नाहीत. आता या डीमॅट अकाउंटमध्ये बऱ्याच जणांना इनसिक्युरिटी वाटत असते. तर तुम्ही कुठल्याही ब्रोकरच्या खात्याच्या डीमॅटच्या स्टेटमेंटमध्ये विश्वास न ठेवता किंवा तिथे त्या साईटवरती न जाता, कारण कधी-कधी असं होतं, की उदाहरणार्थ आता लिक्विड बीस, मी नंतर एक्सप्लेन करीनच व्हॉट इज लिक्विड बीस. तर त्या लिक्विड बीसच्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला बोनस मिळताना हा फ्रॅक्शन्समध्ये मिळतो. म्हणजे 1.003 किंवा 1.118 1.118 असं पण त्याचं होल्डिंग असू शकतं. आता डिपॉझिटरीच्या स्टेटमेंटमध्ये दिसताना तुम्हाला हे 0.118 दिसत नाहीत बरेच वेळेला, जोपर्यंत तो 2 होत नाही. असं बोनस देते तो 2 किंवा 3 पर्यंत जातो.
तर तुमच्याकडे जर 2.879 असे जर झालेले असले तर 879 तुम्हाला दिसत नाहीत. मग हे दिसतील कुठे तुम्हाला? तर तुम्ही सीडीएसएलच्या साईटवर जा किंवा NHDLच्या साईटवर जा, तिथे स्वतःचं लॉग इन करा आणि स्वतःचं लॉग इन केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचे जेवढेही काही डीमॅट अकाउंट असतील, मग ते ब्रोकरकडे असू दे, कुठल्या बँकांमध्ये असू दे किंवा कुठेही असू दे, आणि त्याच्यामध्ये काय काय होल्डिंग आहे, शेअर्स खरेदी केलेले असू दे, म्युच्युअल फंड्स खरेदी केलेले असू दे, ते फ्रॅक्शन्स मध्ये असू दे, जे काही असेल ते तुम्हाला सीडीएसएल आणि NHDLच्या या ऑथेंटिक साईटवरतीच बघायला मिळू शकतं. ब्रोकरच्या स्टेटमेंटवरती कधी कधी मिसमॅच होऊ शकतात. पे इन आणि पे आउटची जर सेटलमेंट असेल तर त्यावेळेला फ्रिक्वेंटली हे बघायला मिळतं की कधी कधी त्या डीमॅटच्या कस्टडीमध्ये ते शेअर दिसत असतात आणि ते इकडे समोर आपल्याला रिफ्लेक्ट होत नाहीत ब्रोकरच्या अकाउंटमध्ये. तर त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी ही पे इन आणि पे आउटसाठी त्यांनी ते मार्क करून ठेवलेले असले तर ते तुमच्या होल्डिंगमध्ये आहेत असं दिसणार नाही. अशा टाईपचं साधारण एक ट्रान्झॅक्शन हा व्यवहार झालेला असतो. नंतरचा मी मुद्दा घेतलाय, व्हॉट इज AMC, अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज. आता बरेच ब्रोकर म्हणजे विशेषतः समजा एंजल ब्रोकिंग विषयी जर सांगायचं झालं तर एंजल ब्रोकिंग मध्ये अशी त्यांनी फॅसिलिटी दिलेली आहे की जर अकाउंट ओपन करताना तुम्ही 3 लाख रुपयांचा किंवा त्याच्यापेक्षा जास्तचा चेक त्यांच्याकडे दिला किंवा दुसऱ्या डिपॉझिटरीमध्ये असणारं होल्डिंग 3 लाख रुपये किंवा त्याच्यावरचं त्यावेळेला, नंतर ते समजा खाली आलं तरी काही फरक नाही पडत, पण ज्यावेळेला तुम्ही हे खातं उघडलं आणि ते शेअर्स दुसरीकडनं ट्रान्सफर केले त्या डीमॅट अकाउंटमध्ये, तर एंजल ब्रोकिंग लिमिटेड तुम्हाला ही फॅसिलिटी देतं की तुम्हाला लाईफ टाईम AMC अकाउंट, अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज कधीही लागणार नाही, अशा टाईपचं हाय व्हॅल्यू अकाउंट तुम्हाला ते प्रोव्हाइड करतात. म्हणजे तुम्हाला दर वर्षाला अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज भरण्याची गरज नसते. जर तसं तुमचं नसलं अकाउंट, तर लक्षात ठेवा तुम्हाला जसं एखाद्या बँकेतल्या लॉकरचं रेंट असतं, तर त्याच पद्धतीने तुम्हाला अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज हा प्रत्येक डिपॉझिटरी चार्ज करत असते आणि तो व्हॅरी असतो 100, 150, 200 रुपयापासून ते 500-500 किंवा 800-800 रुपये दर वर्षाला अशा टाईपचा तो लागला जातो. ज्यावेळेला तुम्ही अकाउंट ओपन करता, मग ते फिजिकल फॉर्मॅटमध्ये केलेलं असू दे याच्या आधी किंवा हल्ली आता डिजिटली ओपन होतात, तर ते डिजिटल फॉर्मॅटमध्ये तुम्ही जरी ओपन केलेलं असलं, तरी सुद्धा तुम्हाला हा चार्ज, तुम्ही ते अकाउंट ज्यावेळेला ओपन करता त्यावेळेला मॅन्डेट तुमच्याकडनं बाय डिफॉल्ट घेतलेलं असतं. म्हणून ब्रोकरला अथॉरिटी असते की किंवा बँकांना अथॉरिटी असते की तो AMC डायरेक्ट तुमच्या खात्यातनं ते वजा करू शकतील. म्हणून जर तुम्हाला एखादं अकाउंट इनऑपरेटिव्ह मोडमध्ये जात आहे असं लक्षात आलं किंवा मल्टिपल अकाउंट्स जर तुमची ओपन झालेली असतील, तर तुम्ही काळजी घ्या की एखादं अकाउंट जर तुमचे 3-4 अकाउंट आहेत आणि मग नंतर तो ब्रोकर दुसरीकडे शिफ्ट झाला म्हणून ते अकाउंट तुम्ही तसंच सोडून दिलं आणि दुसरीकडे तुम्ही नवीन अकाउंट उघडलं, तरी सुद्धा तिकडचा अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज हा तुमचा चालूच असणार आहे. याची तुम्ही नोंद घ्या. त्यांच्याशी ईमेल वरती कम्युनिकेशन करा, त्यांच्याकडनं अकाउंट क्लोजर फॉर्म मागवा आणि कुरिअरच्या थ्रू जरी तुम्ही तो क्लोजरचा फॉर्म त्यांना पाठवलात, तरी नंतर फॉलोअप करून खात्री करून घ्या की तुमचं ते डीमॅट अकाउंट बंद झालेलं असेल. ते अकाउंट जर बंद झालं नाही तर बाय डिफॉल्ट तुमच्या बँक खात्यातनं ऑब्लिगेशन असतं ते दर वर्षाला AMC त्याचा चालू राहील. मी विनंती करतो तुम्हाला तुमचे ऑडिओ म्यूट मोड मध्ये जा, अदरवाईज मला मीटिंग थांबवून आणि या स्लाइड शोचं प्रेझेंटेशन थांबवून मला तिकडे येऊन कंट्रोल करायला लागेल. हॅलो, तुम्ही ऐकताय का? का नुसता ऑडिओ चालू ठेवलाय आणि तुम्ही फिरताय इकडे तिकडे? ही कंपनीची मीटिंग नाहीये किंवा एखादी क्लासरूम पण नाही, प्लीज लक्ष द्या. त्याच्या पुढचा मुद्दा आहे की व्हॉट इज CML. CMLचं लॉंग फॉर्म असा आहे, क्लायंट मास्टर लिस्ट त्याचं नाव आहे. क्लायंट मास्टर लिस्ट म्हणजे काय की ज्यावेळेला तुमचे 3 किंवा 4 किंवा एकापेक्षा जास्त डीमॅट अकाउंट असतात आणि तुम्हाला असं कधीतरी लक्षात येतं की हे सगळं कन्सॉलिडेट करूया आणि एकाच डीमॅट अकाउंटमध्ये एकाच ब्रोकरकडे किंवा एकाच डिपॉझिटरीकडे आपण सगळे शेअर्स वेगवेगळ्या ठिकाणी स्प्रेड झालेले आहेत ते आणून ठेवूया. तर अशा वेळेला तुम्हाला डिपॉझिटरीनी म्हणजे NHDL आणि CDSLनी ट्रान्सफर कम क्लोजर ही फॅसिलिटी दिलेली आहे. त्याच्या पुढचा मुद्दा मी लिहिलेला आहे बघा. तर तो ट्रान्सफर कम क्लोजरची कन्सेप्ट अशी आहे की तुम्ही जर तुमचे मल्टिपल अकाउंट असले आणि ते बंद करायचे असले, तर तुम्हाला त्याची ट्रान्सफरची स्लिप असते. ती स्लिप मध्ये भरून, जसे आपण चेक मध्ये पैसे भरतो तसे त्या ट्रान्सफर स्लिप मध्ये शेअर्सची नावं, त्यांचे ISIN नंबर, त्यांची क्वांटिटी असं सगळं लिहून
तुम्हाला ते कुठल्या डिपॉझिटरीमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत, हे संपूर्ण डिटेल्स लिहायला लागतात. या प्रत्येक ट्रान्झॅक्शनला तुम्हाला मिनिमम 25 ते 30 रुपये किंवा तुमचं ब्रोकर किंवा तुमची डिपॉझिटरी चार्ज करत असेल त्याच्याप्रमाणे चार्जेस पे करायला लागू शकतात. आणि असे जर तुमचे 20, 25, 50 जर शेअर्स असले त्याच्यामध्ये, तर हा तुमचा खर्च भरपूर मोठा होतो. तर ही जी फॅसिलिटी आहे, क्लायंट मास्टर लिस्ट वापरून ट्रान्सफर कम क्लोजर करायचं, त्याची सवलत अशी आहे तुम्हाला, की जसंच्या तसं तुमचं हा ट्रान्सफर कम क्लोजरचा फॉर्म मागवायचा, जिथे तुम्हाला ट्रान्सफर करायचंय त्यांच्याकडनं, त्या डिपॉझिटरीकडनं क्लायंट मास्टर लिस्ट मागवायची आणि ही क्लायंट मास्टर लिस्ट या ट्रान्सफर कम क्लोजरच्या फॉर्मला जोडून त्याच्यावरती फक्त सही करायची आणि ते सबमिट करायचं. जे खातं तुम्हाला बंद करायचंय त्यांच्याकडे, विदिन अ सिंगल डे तुमचं ते प्रिव्हियस अकाउंट बंद होतं आणि तिथले सगळे शेअर जसेच्या तसे उचलून तुमच्या जिथे तुम्हाला ट्रान्सफर करायचंय, ज्याची क्लायंट मास्टर लिस्ट तुम्ही सबमिट केलेली आहे, तिथे ते शिफ्ट होतं आणि ते शिफ्ट झाल्यानंतर तुमचं ते प्रिव्हियस अकाउंट ऑटोमॅटिक बंद होतं. त्याच्याबद्दल तुम्हाला कुठलाही चार्ज भरण्याची गरज नसते. कधी-कधी ती समोरची डिपॉझिटरी तुम्हाला जेवढे दिवस तुम्ही वापरलेला आहे, तर तेवढ्याचे फक्त एएमसी प्रपोर्शनेट चार्ज करते आणि ते तुमचं खातं बंद केलं जातं. तर व्हॉट इज सीएमएल आणि व्हॉट इज ट्रान्सफर कम क्लोजर हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. बेसिक सर्व्हिस डीमॅट अकाउंट सुद्धा तुम्हाला ओपन करता येतं. हे फ्री ऑफ कॉस्ट असतं. याची लिमिट आहे 50,000 रुपयांची. जर तुमच्याकडची खाती म्हणजे तुमच्याकडचे शेअर होल्डिंग हे जर 50,000 रुपयाच्या खालती असले, तर तुम्हाला कुठलाही अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज भरण्याची गरज नसते. त्याला बेसिक सर्व्हिस डीमॅट अकाउंट अशी फॅसिलिटी किंवा असं नाव त्याला दिलेलं आहे. बरेच जण आयपीओ अप्लाय करण्यासाठी, आयपीओ भरण्यासाठी या डीमॅट अकाउंटचा वापर करतात असं दिसतं. पण त्याच्यानंतर सुद्धा त्यांची होल्डिंग अशी वाढत वाढत जर ती 50,000 रुपयाच्या वरती गेली, तर त्या गाईडलाईन नुसार बेसिक सर्व्हिस डीमॅट अकाउंटच्या बीएसडीएच्या गाईडलाईन नुसार एकदा ते 50,000 क्रॉस झाले, की ते नॉर्मल डीमॅट अकाउंट ट्रीट होतं आणि त्याच्यावर ती एएमसी लागायला सुरुवात होते. त्याच्यामुळे तुमच्या बँक अकाउंटचा आणि तुमच्या तिथे कुठल्या त्या एंट्रीज येत आहेत अॅन्युअल मेंटेनन्स चार्जच्या, याच्यावरती लक्ष ठेवा. व्हॉट इफ डीमॅट अकाउंट नॉट क्लोज हा मुद्दा मी एक्सप्लेन केला, की तुम्हाला एएमसी त्याची चालू राहू शकते. तिथे जर डिलीट झालेले काही शेअर असतात, तर ते शेअर्स असले तर त्याचं काय करायचं हे तुम्ही त्या पर्टिक्युलर डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सला विचारा. ते त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन सांगतात. एखाद्या मित्राला विनंती करा. तुम्हाला जर वेगळं खातं ओपन नसलं करायचं आणि शेअर्स या विषयाला कायमचा रामराम ठोकायचा असला, तर तुमच्या एखाद्या मित्राला विनंती करा आणि त्याच्या डीमॅट अकाउंटमध्ये ते ट्रान्सफर करा. तुमचं एक्झिस्टिंग अकाउंट बंद करा. पण ते जर चालू राहिलं, तर तुम्हाला एएमसी चालू राहू शकेल हे खात्रीने. ते विनाकारण तुमचे खर्च होत राहतील. व्हॉट इज पीओए हा पुढचा मुद्दा आहे. पॉवर ऑफ अटर्नी ही तुम्हाला प्रत्येक जर ट्रेडिंग कम डीमॅट अकाउंट तुम्ही ओपन केलेलं असेल, तर प्रत्येक ब्रोकर तुमच्याकडनं ते मागतो आणि या पॉवर ऑफ अटर्नीमध्ये असं लिहिलेलं असतं, की इन्कमिंग हे फ्री ऑफ कॉस्ट होत राहील. इन्कमिंग रेग्युलर बेसिसवर तुम्हाला शेअर्स खरेदी केल्यानंतर किंवा दुसरीकडनं ट्रान्सफर आल्यानंतर हे तिथे जमा होत राहतील. पण जर तुम्हाला विकायचे असले, तर प्रत्येक वेळेला डीमॅट अकाउंटची स्लिप भरून देण्याची गरज नसते. एकच मिनिट. प्रत्येक वेळेला तुम्हाला डीमॅट अकाउंटची स्लिप भरून देण्याची गरज नसते. तुम्ही हा जो पीओए फॉर्मॅट आहे, हा पीओए जर तुम्ही साइन करून दिलेला असला पॉवर ऑफ अटर्नी, तर ती लिमिटेड पर्पज पॉवर ऑफ अटर्नी असते. ब्रोकर तुमचे शेअर विकल्यानंतर, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 100 शेअर स्टेट बँकेचे आहेत आणि त्यातले तुम्ही 25 शेअर विकले, तर ब्रोकरला फक्त अथॉरिटी असते, की लिमिटेड पॉवर ऑफ अटर्नी ही पॉवर ऑफ अटर्नी वापरून तो तुमच्या डीमॅट खात्यामधनं फक्त 25 शेअर विड्रॉ करू शकेल आणि हे जे पे इन आणि पे आउटची ऑब्लिगेशन आलेली आहेत समोर, तर ती सॅटिस्फाय करू शकेल. तर तेवढेच पैसे काढण्याची त्याला परवानगी दिलेली असते. तो कुठेही स्वतःच्या मर्जीनुसार ते शेअर इकडे-तिकडे फिरवले असं करू शकत नाही. तर पॉवर ऑफ अटर्नी देण्यामध्ये ब्रोकरला कुठलाही धोका नसतो आणि त्याचा गैरवापर होत नाही याच्याबद्दल तुम्ही काळजी म्हणजे खात्री बाळगा. सर्व्हेलन्स मेथड ज्या आहेत नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि सेबी यांच्याकडच्या सर्व्हेलन्स सिस्टीम्स एवढ्या स्ट्रॉंग आहेत, की कुठेही काही माल प्रॅक्टिसेस काही होत आहेत असं जर लक्षात आलं, तर ते इमिजिएट ऍक्शन घेतात आणि त्या ब्रोकरला सस्पेंड करण्यापर्यंत वाटेल तशा ऍक्शन किंवा पेनल्टीज वगैरे लागू शकतात. तर त्याच्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा आणि बिनधास्त पॉवर ऑफ अटर्नी तुम्ही देऊ शकता. हल्ली तुम्हाला थोडंसं जरी तुमच्या खात्यामध्ये डेबिट ओपन झालं किंवा एखादा तुमच्या खात्यामध्ये 5,000 आहेत आणि समजा
10,000 रुपयाचे शेअर तुम्ही मार्जिन वापरून खरेदी केलेत, ब्रोकरकडचे थोडेसे मार्जिन वापरून, तो जो सवलत देतो तुम्हाला ती वापरून जर तुम्ही ते खरेदी केलेत, तर इमिजिएट तुम्हाला त्या संध्याकाळी ईमेल आलेला दिसतो किंवा दुसऱ्या दिवशी की मार्जिन म्हणून तुमचे शेअर तुम्ही प्लेज करा, म्हणजे मग तुम्हाला कधी लिमिटचा प्रॉब्लेम होणार नाही. तर हे जर तुम्ही शेअर्स तुमचे ब्रोकरच्या नावाने प्लेज केले, तर याच्यामध्ये धोका काय? तर धोका काहीही नसतो याच्यामध्ये. उलट एक्झिस्टिंग लिमिट जी तुमची असते, म्हणजे एखाद्याकडे समजा 100 स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर आहेत, त्याच्यापैकी 50 त्यांनी कधीही न विकण्यासाठी ठेवलेले आहेत, की त्याचा रेट वाटेल तो होऊ दे. तो अगदी 1000, 5000 जरी झाला तरी मी हे 50 शेअर विकणारच नाहीये. तर ते त्यांनी शेअर प्लेज करून ठेवावे आणि ते प्लेज केल्यानंतर त्याचा जो काही चार्ज आहे प्लेज करण्यासाठी ₹20 किंवा ₹30 चार्ज असतो. तर ते प्लेस केल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला लिमिट दिली जाते. म्हणून मग तुमच्या खात्यामध्ये जरी 0 पैसे असले, तर ₹0 असताना सुद्धा जर एखादी ऑर्डर खरेदीची तुम्ही टाकायची ठरवली, तर ती खरेदीची ऑर्डर तुमची एक्झिक्यूट होते. कारण तुमचे एक्झिस्टिंग जे शेअर असतात, हे जर तुम्ही प्लेस केलेले असले, तर त्या प्लेस केलेल्या शेअरच्या व्हॅल्यूच्या 30%, 40% जे काही शेअरची क्वालिटी असेल, त्याच्याप्रमाणे तुम्हाला लिमिट समोर मिळते आणि तुमचं खरेदीचं ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होतं. म्हणून बरेच वेळेला असं हल्ली बघायला मिळतं, की खात्यामध्ये ₹0 आहेत आणि शेअर्स मात्र भरपूर पडलेले आहेत. पॉवर ऑफ अटर्नी सुद्धा ब्रोकरला दिलेली आहे. पण तरी सुद्धा उदाहरणार्थ आता काल परवा IRCTC हे बरेच जणांना खरेदी नाही करता आले. कारण त्यांच्या खात्यामध्ये पैसेच नव्हते, 0 बॅलन्स होता आणि गाईडलाईननुसार ती ऑर्डर तुमची खरेदीची समोर गेली नाही, कारण लिमिट नव्हती. मग हे जर तुम्ही मार्जिन प्लेज तिथे समोर शेअर्स काही तिथे ऍडजस्ट करून ठेवले असते, तर तुम्हाला त्याची लिमिट बाय डिफॉल्ट राहिली असते. खात्यामध्ये 0 बॅलन्स असताना सुद्धा तुमचे हे शेअर खरेदी झाले असते आणि मग नंतर दिवसभरामध्ये कधीही किंवा पेइंगच्या ऑब्लिगेशनच्या अगोदर म्हणजे T+2च्या अगोदर कधीही तुम्ही जरी पैसे तुमच्या ब्रोकरला पाठवले असते, तरी ते व्हॅलिड ट्रान्झॅक्शन होतं. त्याच्यावरती तुम्हाला कुठलाही चार्ज भरायला लागला नसता, इंटरेस्ट भरायला लागला नसता, पेनल्टी लागली नसती. तर या कारणासाठी तुम्ही प्लेज करून ठेवणं ऍटलीस्ट पार्ट ऑफ युअर होल्डिंग हे ऍडवायजेबल आहे. आता लिमिट्स कशा मिळवायच्या याच्या आधीच्या स्लाइडचा शेवटचा मुद्दा आणि या मुद्द्याची सुरुवात हे साधारण मॅच होत आहे. लिमिट्स फॉर ट्रेड कसे मिळवायचे हे याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं की हाऊ आय कॅन गेट लिमिट्स फॉर माय ट्रेड्स फॉर बाय ऑर सेल. तर तुमच्या खात्यामध्ये ₹0 असताना सुद्धा तुम्ही खरेदी किंवा विक्री तुमच्या असलेल्या शेअर्सच्या आधारे करू शकता. हे मी तुम्हाला याच्या आधीच्या स्लाइडच्या शेवटी सांगितलं. व्हॉट इज मार्जिन ट्रेड, डिलिव्हरी ट्रेड आणि इंट्राडे ट्रेड. तर तुम्ही ऑर्डर टाकताना कधीही बघितलेलं असेल. मला वाटतं थोडासा वेळ, ही आपली झूम मीटिंग आहे आणि झूम मीटिंग जर संपत आली, एक हार्डली 10-1 मिनिटं राहिली असतील, तर आपल्याला मोस्ट प्रोबॅबली कंटिन्यू करायला लागेल ती. सेम तुम्ही लिंक वापरून पुन्हा एकदा 5 मिनिटाच्या गॅप नंतर जॉईन होता येईल. तर मी कंटिन्यू करतो. व्हॉट इज मार्जिन ट्रेड, डिलिव्हरी ट्रेड आणि इंट्राडे ट्रेड. ज्यावेळेला तुम्ही ऑर्डर पंच करता, तर त्यावेळेला तुम्हाला हे डिलिव्हरीचे तुम्हाला ट्रेड करायचं आहे का मार्जिनचा ट्रेड करायचा आहे, हे ऑप्शन तुम्हाला विचारले जातात, तुमच्या समोर येतात आणि कुठला सिलेक्ट करावा हे जर तुम्ही अगदी नवखे असाल किंवा तुम्ही घाईघाईत असाल, तर तुम्ही कन्फ्युज होता की कुठली ऑर्डर तुम्हाला टाकायची आहे. आता मार्जिन ट्रेड किंवा डिलिव्हरी ट्रेड आणि इंट्राडे ट्रेड याच्यामधला फरक असा आहे की इंट्राडे ट्रेड हा तुम्हाला ब्रोकर पूर्वीसारखं जसं लिमिट होतं, म्हणजे आता या सेबीच्या गाईडलाईन ज्या 1 सप्टेंबर पासून कार्यान्वित झाल्या, तर त्याच्या आधीचे तुम्हाला लिमिट मिळत होतं. हा पूर्ण पॅटर्न सगळा कार्यान्वित व्हायच्या अगोदर तेवढी लिमिट तुम्हाला ब्रोकर देतो. म्हणजे तुमच्याकडे जर ₹1,00,000 तुम्ही प्लेन कॅश तिथे ठेवलेली असेल, क्रेडिट बॅलन्स तुमचा असला, तर त्याच्या 8 टाइम्स लिमिट तुम्हाला इंट्राडे साठी मिळू शकते. आज सुद्धा म्हणजे ज्यावेळेला लिमिट्स एवढ्या ब्लॉक केलेल्या आहेत, तरी सुद्धा इंट्राडे फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही तुमचा सौदा टाकलात, तर तुम्हाला 8 टाइम्स किंवा त्याच्या थोडंसं खाली, म्हणजे काही ब्रोकर 4 टाइम्स देतात, काही ब्रोकर 6 टाइम्स देतात, काही ब्रोकर 8 टाइम्स देतात. अग्रेसिव्ह टाइपचे असतात ते. तर तुम्हाला ते इंट्राडे ट्रेडसाठी एवढी वाढीव लिमिट ही मिळू शकते. त्याच्यामध्ये धोका फक्त एवढाच असतो की प्रत्येक ब्रोकरचं टायमिंग हे साधारण 2:50 किंवा 2:45 ते 3:10 किंवा 2:15 इथपर्यंत तुमचे हे जे सौदे असतात इंट्राडे ट्रेडमध्ये, ते ऑटो स्क्वेअर ऑफ मोडमध्ये कन्व्हर्ट केलेले असतात. तर त्याच्यामुळे रेट त्याचा कुठलाही असू दे, तुमचे हे सौदे खरेदीचे असले तर ते विकले जातात आणि विकलेले असले म्हणजे तुमच्याकडे शेअर नसताना तुम्ही इंट्राडे वापरून शॉर्ट केलेले असले,
तरी सुद्धा ते ऑटोमॅटिक स्क्वेअर ऑफ होतात. याच्यातला हा ड्रॉबॅक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही इंट्राडे ट्रेड वरती सौदा केलेला असेल आणि तो तुम्हाला डिलिव्हरीमध्ये टाकायचा होता चुकून आणि तो कॅरी फॉरवर्ड करायचा होता आणि तो सिस्टीममध्ये तुम्ही इंट्राडे ट्रेड ऑर्डर म्हणून ते प्लेस केल्यामुळे तुमचा हा सौदा ऑटोमॅटिक कधी-कधी 2:55 स्क्वेअर ऑफ झालेला दिसतो आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही असं म्हणता, की "अरे वाह! मी हे डिलिव्हरी घेतलेली होती, याचा भाव वाढलाय, आता आज मी विकतो" आणि तो शेअर तुम्हाला तिथे समोर दिसत नाही. मग ते दिसत नाही याचं कारण हे असतं, की तो आदल्याच दिवशी स्क्वेअर ऑफ झालेला असतो. तुमचं चुकून तो तुम्ही इंट्राडे ट्रेडमध्ये सिलेक्ट केल्यामुळे तो 2:55 ला ऑटोमॅटिक स्क्वेअर ऑफ झालेला असतो आणि तुम्हाला तो कॅरी फॉरवर्ड करायला मिळत नाही. आता हा इंट्राडे ट्रेड जर टाकला गेला, तर तो कन्व्हर्ट करता येतो का डिलिव्हरी ट्रेडमध्ये किंवा मार्जिन ट्रेडमध्ये? हो, नक्कीच करता येतो. त्याच्यासाठी फॅसिलिटी असते समोर. तुम्हाला थोडंसं प्रत्येक ब्रोकरकडे वेगवेगळं असतं. पण प्रत्येकाने हे प्रोव्हाईड केलेलं असतं. तर तुम्ही तिथे थोडंसं सर्च करा. हाऊ टू कन्व्हर्ट इंट्राडे ट्रेड इन डिलिव्हरी ट्रेड असं जर तुम्ही कुठे तिथे बघितलं, तर तुम्हाला तो ऑप्शन नक्की कुठल्याही साईटवरती बघायला मिळेल आणि हा सौदा तुमचा चा डिलिव्हरी किंवा मार्जिन ट्रेडमध्ये कन्व्हर्ट होऊ शकेल. हे झालं इंट्राडे ट्रेड विषयी. आता डिलिव्हरी ट्रेड आणि मार्जिन ट्रेडकडे येतो. डिलिव्हरी ट्रेड जर तुम्ही घेतला आणि तो इंट्राडेमध्ये स्क्वेअर ऑफ केला. उदाहरणार्थ आता परत आयआरसीटीसीचं घेतो, की परवा तो 700 किंवा ₹650 पर्यंत खाली आलेला होता आणि एकाच दिवसामध्ये तो ₹850 पर्यंत गेला. तर एखाद्याला समजा त्यातले 10 शेअरपैकी 5 शेअर जर विकायचे असले आणि त्यांनी खरेदी करताना डिलिव्हरी ट्रेडमध्ये खरेदी केलेले असले, तर ते त्याला विकता येतील का? असा पण बरेच जण प्रश्न विचारतात. तर सिस्टमला तिथपर्यंत माहिती नसतं, की तुम्ही हा डिलिव्हरी ट्रेड केलाय का मार्जिन ट्रेड केलेला आहे. इंट्राडे ट्रेडचा नियमच वेगळा आहे. तो मी एक्सप्लेन केला तुम्हाला. पण मार्जिन ट्रेड किंवा डिलिव्हरी ट्रेड या कुठल्याही मोडमध्ये तुम्ही जर खरेदी केलेली असेल, तर तुम्ही जर इंट्राडे जरी ते स्क्वेअर ऑफ केलं, तरी सुद्धा त्याला इंट्राडेचं ब्रोकरेज लागतं. असं नाही होत, की डिलिव्हरी ट्रेड मी केला आणि तो इंट्राडेमध्ये स्क्वेअर ऑफ केला, तर मला डिलिव्हरी ट्रेडचं ब्रोकरेज लागेल का? असं होत नाही. इंट्राडेमध्ये जर तुम्ही स्क्वेअर ऑफ केलं, तर त्याला इंट्राडेचं ब्रोकरेज लागतं. डिलिव्हरी ट्रेडमध्ये हल्लीच्या नियमानुसार जेवढं ही तुमची समोर लिमिट आहे, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याच्या अकाउंटला ₹5,000 फक्त क्रेडिट आहे आणि आता ₹500 चा भाव स्टेट बँकेचा चाललेला आहे. तर त्याला 15 शेअर घ्यायचे असले, तर ते त्याला घेता येत नाही. त्याला फक्त 10 शेअर घेण्याची परमिशन असते. डिलिव्हरी ट्रेड फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही ऑर्डर टाकायला गेलात तर. पण त्याला जर 15 घ्यायचे असले, तर त्यांनी मार्जिन ट्रेड फॅसिलिटी वापरावी. सहसा सगळे ब्रोकर हे 4 टाइम्स तुम्हाला मार्जिन देतात तुमच्या एक्झिस्टिंग कॅश किंवा जर तुम्ही शेअर प्लेज केलेले असले, तर त्याच्या व्हॅल्यूच्या आफ्टर हेअर कट हेअर प्रत्येकाचं पॅरामीटर हे सेबीच्या गाईडलाईननुसार बदलत असतं. उदाहरणार्थ ते कसं बदलतं याचं सोपं उदाहरण आय-आर-बी म्हणून नावाचा जो शेअर आहे, तर तो आय-आर-बी आता गेले काही दिवस भरपूर वाढत होता. ऑलमोस्ट ₹200 पासून तो ₹350 ₹350 पर्यंत वरती गेला. तो ₹350 पर्यंत जोपर्यंत त्याचा प्रवास होता, तोपर्यंत तो 30% कॅटेगरीमध्ये होता. म्हणजे तुम्हाला त्याच्या 30% वजा जाता 70% मार्जिनमध्ये तुम्हाला लिमिट त्याची मिळत होती अगेन्स्ट त्याच्या. तर जेव्हापासून तो रिव्हर्स यायला लागला आणि काही त्यांनी लोअर सर्किट हिट केले, तर त्यावेळेला त्याचं मार्जिनचं कॅल्क्युलेशन बदलून त्याला 100% कॅटेगरीमध्ये शिफ्ट करण्यात आलं. 100% कॅटेगरीमध्ये शिफ्ट केल्यानंतर तुम्हाला त्याच्या अगेन्स्टमध्ये जी मिळणारी लिमिट होती, ही लिमिट ब्लॉक केली गेली ऑटोमॅटिकली. म्हणून याच्या आधी जे तुम्हाला 4 टाइम्स त्या आय-आर-बीच्या ट्रेडच्या आधारे मिळत होतं, तर ते आता मिळणं बंद झालं. पण जर नॉर्मल तुमचे पैसे असले, जसं आता मी ₹5,000 चं उदाहरण दिलं, तर तुमचे जर क्रेडिटला ₹5,000 असले, तर त्याच्या 4 टाइम्स लिमिट हे तुम्हाला जर डिलिव्हरी घ्यायची असली समजा 15 स्टेट बँकेची ₹500 चा भाव चाललाय, तुमच्या खात्यामध्ये ₹5,000 आहेत आणि ताबडतोब काही प्रॉब्लेम्समुळे तुम्ही ते फंड्स ट्रान्सफर करू नाही शकलात, तर तुम्ही मार्जिन ट्रेड फॅसिलिटी वापरा. मार्जिन ट्रेड फॅसिलिटी वापरून तुम्ही हे शेअर खरेदी केला, की मग नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे पे इन पे आउट त्याचं व्हायच्या आत तुम्ही उरलेला जो काही डिफरन्स आहे, हा इमिडिएट पे आउट करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस, कुठल्याही पिनल इंटरेस्ट वगैरे ते चार्ज होणार नाही. तर मार्जिन ट्रेडची कन्सेप्ट ही आहे. ही फॅसिलिटी तुम्ही इंट्राडेसाठी पण वापरू शकता किंवा डिलिव्हरीसाठी पण वापरू शकता. म्हणून प्रत्येक वेळेला तुम्ही सौदा करताना जरी मार्जिन ट्रेडमध्ये केलात, तरी सुद्धा तुम्हाला कधी-कधी एक्सेस फॅसिलिटी मिळते आणि जर तुम्ही मार्जिन ट्रेडचा सौदा त्या दिवसामध्ये स्क्वेअर ऑफ नाही केला, तर तो ऑटोमॅटिक डिलिव्हरी ट्रेडमध्ये कन्व्हर्ट होतो आणि जर तुमचे फंड्स त्याच्याप्रमाणे मॅच होत असले, तर तुम्हाला तो डिलिव्हरीमध्ये कन्व्हर्ट झालेला सहज दिसतो आणि जर तो एक्सेस असला त्याची पोझिशन, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पेमेंट करा.
तर त्याचे कुठलेही चार्जेस इंटरेस्ट तुम्हाला लागणार नाही. पुढच्या मुद्द्याकडे येतो, हाऊ टू प्लेस ऑर्डर्स, लिमिट, मार्केट, स्टॉप लॉस किंवा आफ्टर मार्केट आवर्स किंवा गुड टिल डेट किंवा रेट असं हल्ली असते. त्याला एएमओ ऑर्डर म्हणून फेमस आहे ते. एक मिनिट. तर लिमिट ऑर्डर कशी टाकायची ते सांगतो किंवा ती कन्सेप्ट काय आहे ते एक्सप्लेन करतो. परत एकदा स्टेट बँकेचं उदाहरण घेतो की 500 रुपयाचा भाव चाललेला आहे, मार्केट खाली पडतंय, बँक निफ्टी खाली पडतोय, तुम्ही बघताय आणि तुम्हाला असं वाटतंय की हा 10 रुपये खाली पडू शकेल. तर तुम्ही 500 रुपयाला खरेदी न करता तुम्ही तुमचा रेट ठरवून, कोणाला 492 वाटेल, कोणाला 488 वाटेल, कोणाला 480 वाटेल, तर या कुठल्याही रेटपैकी जर तुम्ही सिलेक्ट केला तर ही लिमिट तुम्ही त्याच्यामध्ये टाकली की या लिमिट पर्यंतच मला ती ऑर्डर खरेदी करायची, तर तो भाव तिथपर्यंत या मर्यादेपर्यंत जर आला किंवा या लिमिट पर्यंत आला तरच मला ती ऑर्डर प्लेस करायची आहे. त्याचा जर वरती राहिला तर मला खरेदी करण्यामध्ये इंटरेस्ट नाही. तर दॅट इज कॉल्ड लिमिट ऑर्डर. हा तुमचा चॉईस असतो की तुम्ही कुठल्या पद्धतीने ती ऑर्डर प्लेस करताय. जर तुम्हाला आत्ताच्या आत्ता की अरे 500 रुपयाचा भाव आहे, चल आत्ताच्या आत्ता जो भाव असेल तो घेऊन टाक, तर तिथे सिलेक्ट करताना, ऑर्डरची विंडो सिलेक्ट करताना तुम्ही फक्त 0 प्लेस करा. कुठलाही त्याच्यामध्ये भाव भरू नका, 0 प्लेस करा. तुम्ही 0 प्लेस केली की समोर मार्केट रेटमध्ये जेवढे अवेलेबल आहेत तेवढे शेअर सगळे त्या मार्केट रेट प्रमाणे तुमच्याकडे खरेदी केले जातील. आता जर स्टेट बँकेसारखा लिक्विड शेअर त्याच्यामध्ये असला तर कधीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. 500 रुपये, 500 रुपये 10 पैसे किंवा 500 रुपये 20 पैसे एवढ्या डिफरन्स नाही, 5, 10, 20 पैशाच्या डिफरन्सने तुमची ही खरेदी झालेली असेल. पण हा शेअर जर कोटेशन डिफरन्स मधला असला, उदाहरणार्थ ओरिएंट एरोमॅटिक सारखा शेअर की ज्याच्यामध्ये घेणारा 700 रुपयाला आणि विकणारा 708 किंवा 712 रुपयाला उभा असतो आणि अशा वेळेला तुम्ही जर मार्केट ऑर्डर प्लेस केली आणि तुम्हाला खरं घ्यायचे होते ते 702 रुपयापर्यंत, तरी सुद्धा तुम्ही मार्केट ऑर्डर प्लेस केल्यामुळे 702, 708, 712 जेवढेही तिथे तुम्ही ऑर्डर प्लेस केली असेल आणि विक्रेते उभे असतील प्रत्येक टप्प्यावरती, त्याप्रमाणे तुमची ऑर्डर खरेदी होते. मग त्याचा ऍव्हरेज रेट तुम्हाला खरेदी झालेला दिसतो 707 रुपये वगैरे असं. मग तुम्ही म्हणता की अरे यार एवढं महाग मला घ्यायचा नव्हता. मग अशा वेळेला तुम्ही कोटेशन डिफरन्स जर असला तर तुमची लिमिट ऑर्डर टाका आणि जर तुम्हाला रेट योग्य वाटत असला आणि तो शेअर लिक्विड असला, त्याच्या बायर आणि सेलरच्या कोटेशन मध्ये जास्त डिफरन्स नसला, अगदी एक 5-10 पैशाचा किंवा एखाद दुसऱ्या रुपयाचा फरक असला, तर तुम्ही मार्केट ऑर्डर टाका आणि ते खरेदी करा. स्टॉप लॉस ऑर्डर कशी टाकायची ते पण मी तुम्हाला सांगतो की उदाहरणार्थ तुम्ही 500 रुपयाला 100 स्टेट बँकेचे शेअर खरेदी केले आणि तुम्हाला असं पाहिजे की तुम्ही 495च्या खाली तो जर जायला लागला तर 500 रुपयाचं नुकसान जास्तीत जास्त तुम्ही सहन करू शकता. कारण 400 म्हणजे कदाचित तुम्हाला स्टॅटिस्टिक्स किंवा इंट्युशन किंवा तुमचं कॅल्क्युलेशन प्रमाणे तो जर 495च्या खाली घसरायला लागला तर तो 470 पण दाखवू शकेल अशी तुम्हाला भीती वाटते. तर तुम्ही ऑर्डर टाकताना स्टॉप लॉस ऑर्डर विकण्याची टाकू शकता. ही स्टॉप लॉस ऑर्डर टाकताना तिथे सिलेक्ट करताना ट्रिगर पॉइंट तुम्हाला तो विचारतो. ब्रोकर कुठलाही असू दे, सिस्टीम सेम असते की तिथे तुम्हाला तो ट्रिगर पॉइंट विचारतो. त्या ट्रिगर प्राइसला 495 ज्याच्या खाली तुम्ही असं ठरवलेलं आहे की त्याच्या खाली गेला तर तो मला नकोय, तो शेअर विकला गेला पाहिजे, तर तुम्ही ट्रिगर पॉइंट 495 टाका आणि त्याच्या पुढचा असतो एक्झिक्युशन पॉइंट, तर तो पण तुम्ही 495 टाका. म्हणजे 495 ते 495 कुठल्याही डिफरन्स न येता ती ऑर्डर तुमची विकली जाऊ शकते. आता याच्यामध्ये जर तो एखादा इलिक्विड शेअर असला तर तो कधी कधी घेण्यासाठीच कोणी नसतं किंवा असलं तरी ते खालच्या रेटला समोर उभं असतं. मग अशा वेळेला तुम्ही जर दोन्ही रेट सेम सिलेक्ट केले 495 टू 495, तर कोटेशन डिफरन्स मध्ये ही ऑर्डर तुमची एक्झिक्युटच होणार नाही, ती पेंडिंग ऑर्डर मध्ये दिसेल किंवा हार्डली 25 शेअर पैकी 1-2 शेअर ट्रेड होतील आणि उरलेले त्या पेंडिंग ऑर्डर मध्ये कन्वर्ट झालेले दिसतील आणि त्याचा रेट असेल 495 आणि तो ऍक्च्युअल रेट आता 488 485 पर्यंत खाली घसरलेला असेल. मग अशा वेळेला तुम्ही तुमचा ट्रिगर पॉइंट वाढवा. म्हणजे वरती तुम्ही 497 ला ट्रिगर टाका, म्हणजे 497 ला ती ऑर्डर एक्झिक्यूट व्हायला सुरुवात होईल आणि त्याची खालची ऑर्डर म्हणजे 497 ला ट्रिगर झाल्यानंतर जास्तीत जास्त 495 पर्यंत हे सगळे शेअर संपले पाहिजे असं टाका. त्या 2-3 रुपयाच्या डिफरन्स मध्ये सगळे शेअर तुमचे कन्वर्ट झालेले असतात आणि तो सौदा तुमचा सेल होतो. आता ही स्टॉप लॉसची ऑर्डर आहे, ही तुम्ही स्टॉप प्रॉफिट सुद्धा म्हणून वापरू शकता. एखादा स्मार्ट ट्रेडर त्याच्यामध्ये तो कन्वर्ट करू शकतो अशा याला. तर ते कसं करायचं ते सांगतो. तुम्ही 500 रुपयाला स्टेट बँक घेतला, तुम्हाला
स्वतःला असं वाटतंय की आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये तो 520 पर्यंत जाऊ शकेल, जसा कालच गेला होता शुक्रवारी. तर तो मग तुम्ही घेतल्यानंतर 505 पर्यंत तुमची स्टॅबिलिटी असते, की अरे तिथपर्यंत आला तर मी तो होल्ड करेन. मग अशा वेळेला तुम्ही स्टॉप लॉसची ऑर्डर त्याला उलटी प्लेस करू शकता. म्हणजे 505 च्या वरती तो जेवढा जाईल, तर तसंच तुम्ही ती ऑर्डर विकायला टाका. जसं याच्या अगोदर तुम्हाला 495 टू 495 असं उदाहरण दिलेलं होतं. तर तसं तुम्ही 505 ते म्हणजे एकदा तो रेट त्याच्या वरती गेला 505 च्या, की तुम्ही तिथे 505 ची स्टॉप लॉस ऑर्डर टाका. मग तो 506 गेला, 507 गेला, 8 गेला, 12 गेला, तरी सुद्धा तुमची ऑर्डर जोपर्यंत तो खाली यायला परत सुरुवात होत नाही, तोपर्यंत ती ऑर्डर ट्रिगर नाही होणार. मग तुम्हाला असं लक्षात आलं, की अरे हा वरतीच जातोय. मग तुम्ही तो 505 ची ऑर्डर तुमची मॉडिफाय करा. त्याला 507 चा ट्रिगर टाका. मग तुमचा ₹200 प्रॉफिट अजून पक्का झाला. मग तो 512 ला जाऊन जर तो उलटा फिरला आणि तो खाली यायला लागला आणि तिथे तो ₹507 जर तिथपर्यंत आला, तर ही ऑर्डर तुमची सेलमध्ये एक्झिक्यूट होईल. जर तो 512 पर्यंत गेला आणि तुम्हाला वाटतंय की चला फ्लो चांगला आहे, अजून तो ₹516 पर्यंत जाऊ शकतो. तर ही 507 ची ऑर्डर तुम्ही 510 पर्यंत करा. म्हणजे तुमचा तेवढा प्रॉफिट अजून सिक्युअर झाला. म्हणजे जो सौदा तुम्ही 505 ला डायरेक्ट विकून बाहेर पडणार होतात, त्याच्याऐवजी तुमचा ₹1-1 ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस ऑर्डर वापरून वाढवता येऊ शकतो. एएमओ म्हणजे आफ्टर मार्केट ऑर्डर अशी असते, की ज्यावेळेला तुम्ही बिझी असता किंवा तुम्हाला मार्केटकडे बघायला वेळ नसतो किंवा तुम्हाला असं वाटतं, की अमुक एक रेट अमुक तारखेनंतर आल्यानंतर किंवा काही दिवसांनी तो कदाचित इतका येण्याची शक्यता आहे. आता उदाहरणार्थ स्टेट बँक काही दिवसांपूर्वी 530 चाललेला होता. तर तुम्ही त्यावेळेला जरी आफ्टर मार्केट ऑर्डर आणि गुड टिल डेट अशा टाइपची तुम्हाला फॅसिलिटी दिलेली आहे, की ती ऑर्डर तुमची वर्षभर जरी तो भाव आला नाही, तरी तिथपर्यंत ती व्हॅलिड राहते. वर्षभरामध्ये कधीही तो भाव आला, की ती ऑटोमॅटिक ट्रिगर होते. तर तुम्ही ती खरेदीची ऑर्डर आत्ताच टाकून ठेवू शकता, की आज मला असं वाटतंय समजा, की ₹500 चा स्टेट बँकेचा भाव चाललाय आणि तो 460 आला तर मला घ्यायचंय, पण मला वेळ नाहीये. मी त्या मार्केटकडे बघू शकेन असं. तर मी आजच ती ₹460 ची ऑर्डर आफ्टर मार्केट ऑर्डर म्हणून भरून ठेवू शकतो. गुड टिल डेट गुड टिल रेट ती व्हॅलिड राहते आणि ती व्हॅलिड राहिल्यानंतर जेव्हाही कधी या 6 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 1 वर्षभराच्या आत केव्हाही तो ₹460 जर आला, तर ती माझी ऑर्डर ऑटोमॅटिक ट्रिगर झालेली असते. मला त्या संध्याकाळी ब्रोकरचा एस-एम-एस येतो. अ, मला ईमेल येतो, की तुमचा हा सौदा ऑटोमॅटिक झालेला आहे असं. पण ह्याच्यामध्ये ड्रॉबॅक फक्त एवढाच आहे, की तुमची जी लिमिट असतात, म्हणजे तुमची कॅश ही तिकडे अलोकेट केली जाते किंवा तुमचे जर शेअर प्लेजमध्ये असले, तर त्याची लिमिट ही तिकडे अलोकेट केली गेल्यामुळे तुम्हाला जे इंट्राडे ट्रेडिंग किंवा इतर जे काही तुम्ही दिवसभरामध्ये त्याचे काही लाभ उठवत असता, तर ते ब्लॉक होतात. म्हणून आफ्टर मार्केट ऑर्डर जर तुमच्या एकदा टाकल्या, की तुमचे फंड्स तिकडे अलोकेट होतात आणि ते मार्जिन तेवढं ब्लॉक होतं. त्याच्या पुढचा मुद्दा तो हाऊ टू यूज स्टॉप लॉस ऑर्डर फॉर मॅक्सिमायझिंग प्रॉफिट हा मी कव्हर केला ऑलरेडी. हाऊ यू कॅन सेव्ह ऑन नॉमिनल ब्रोकरेज. ऍक्च्युअली ते नॉमिनल ब्रोकरेज आहे, पण तरी सुद्धा हा पॉइंट आपण बघूया, की नॉमिनल ब्रोकरेज बाय युजिंग एनएससी आणि बीएससी. आता बरेच शेअर, अनेक शेअर असे आहेत, की ते बीएससी आणि एनएससी वरती लिस्ट झालेले आहेत आणि तुमच्यापैकी बरेच जण जर इंट्राडे ट्रेड करत असतील, तर बरेच जण हल्ली त्या डिस्काउंट ब्रोकरेज प्लॅन मध्ये पण गेलेले आहेत. अशा व्यक्तींसाठी विशेषतः हा मुद्दा आहे, की याच्यामध्ये जर तुम्ही खरेदी केली एका ब्रोकरकडे, तुमच्याकडे स्टॉक आहे आधीचा घेतलेला आणि तो तुम्ही आज जो खरेदी केलेला आहे, तो परत जर समजा तुम्ही विकणार असाल, तर त्याला इंट्राडे ट्रेडचं ब्रोकरेज लागतं. म्हणजे घेताना ₹20 विकताना ₹20 असे तुमचे ₹40 उगत जातात. पण जर तुमच्याकडे एक्झिस्टिंग डिलिव्हरी असेल आणि तुम्ही परत नवीन डिलिव्हरी म्हणजे 20 शेअर अगोदर तुमच्याकडे स्टेट बँकेचे आहेत. तुम्ही नवे 20 शेअर अजून घेतले आणि आता तो ₹5 वाढला किंवा ₹10 वाढला. आता तुम्हाला तो विकायचा आहे. तर तुम्ही तो विकल्यानंतर घेताना ₹20 आणि विकताना ₹20 असे तुमचे ₹40 जाणार आहेत. हे जर तुमचे ₹40 तुम्हाला वाचवायचे असतील, तर स्टेट बँकेसारख्या शेअरमध्ये बीएससी आणि एनएससी मध्ये कोटेशन डिफरन्स फार नसतो. अ, तर त्याच्यामध्ये तुम्ही असं करू शकता, की एनएससी ला खरेदी जर तुम्ही केलेली असेल, तर बीएससी ला तुम्ही विका. तुम्ही बीएससी ला विकल्यानंतर तुमचं जर डिलिव्हरी ब्रोकरेज हे 0 असेल, तर तुम्हाला घेताना सुद्धा डिलिव्हरी ब्रोकरेज काही लागणार नाही. विकताना सुद्धा डिलिव्हरी ब्रोकरेज काही लागणार नाही. तुमचे एक्सचेंज वेगवेगळे होतील. त्याच्यामुळे ती ऑर्डर ही इकडे डिलिव्हरी घेतली आणि तिकडे डिलिव्हरी विकली अशी धरली जाते. तर म्हणून दोन्हीकडे तुम्हाला 0 ब्रोकरेज लागेल आणि फक्त एका अकाउंटमधनं तुमची डिलिव्हरी जातीये. म्हणून बाहेर जातानाचे ₹23 तुम्हाला फक्त तो चार्ज किंवा ₹25 चार्ज जो काही डीमॅटचा असतो तो तेवढा लागेल
आणि तुमचे 17 रुपये त्याच्यामध्ये वाचू शकतात. हा प्रयोग एखाद्याने करून बघायला हरकत नाही. त्याच्याच पुढचा मुद्दा आहे की हाऊ कॅन आय मेक प्रॉफिट बाय बीएससी एनएससी रेट डिफरन्स रेट. जसं मी उल्लेख केला की लो व्हॉल्यूम जे शेअर असतात त्यांच्यामध्ये विशेषतः हे बघायला मिळतं. आता उदाहरणार्थ तो ओरिएंट एरोमॅटिकचा शेअर आहे, तर त्याच्यामध्ये कोटेशन डिफरन्स असतं. 770 रुपयाला घ्यायला आणि 778 रुपयाला विकायला. तसंच जीएम ब्रुअरीज म्हणून एक शेअर आहे, तर त्याच्यामध्ये पण कोटेशन डिफरन्स तुम्हाला बघायला मिळतं. तर अशा शेअरमध्ये तुम्ही असं करू शकता की तुमच्याकडे जर एक्झिस्टिंग डिलिव्हरी असेल, तर तुम्ही दोन्ही ब्रोकरेज म्हणजे एनएससी आणि बीएससी याचे कोट समोर लावून ठेवायचे आपल्या ट्रेडिंग स्क्रीनवरती. जिथे जो सौदा तुमच्याकडे फंड्स पाहिजे, ते शेअर घेण्याची तयारी पाहिजे आणि विकण्याची पण तयारी पाहिजे. जो सौदा तुम्हाला फेव्हरेबल जातोय असं लक्षात आलं, तर रेट व्हॅरी असतात या एनएससी बीएससीच्या कोटेशनमध्ये, या लो व्हॉल्यूम स्क्रिप्टमध्ये. तर इथे 770 रुपयाला घ्यायला असेल, तर तो बीएससीला 772 रुपयाला, नाही तर 774 रुपयाला घ्यायला असतो. असंच विकण्याच्या बाबतीमध्ये पण 3-4 रुपयाचा फरक असतो. मग तुम्ही असं करू शकता, की इकडे 774 रुपयाला विकायचा आणि म्हणजे एखाद्या एक्सचेंजमध्ये उदाहरणार्थ एनएससीमध्ये तुम्ही 774 ला विकला, तर तोच सेम रेट तुम्हाला कधी-कधी 771 ला घ्यायला म्हणजे विकायला उभा आहे असं तुम्हाला बीएससीमध्ये दिसतं. मग इकडे 774 ला विका आणि तिकडे 771 ला खरेदी करा. तुम्हाला हे 3 रुपये ॲडिशनल मिळतात. डिलिव्हरी तुमची ॲज इट इज राहते. तुम्हाला डिलिव्हरी ब्रोकरेज लागत नाही आणि इकडनं फक्त तो शेअर गेला आणि तिकडनं परत आला. एवढं फक्त हे ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होतं. हे आर्बिट्राज किंवा हेज अशा टाईपचं ते ट्रान्झॅक्शन असतं. तुम्ही प्रयोग करून बघा लो व्हॉल्यूम स्क्रिप्टमध्ये. काही अडचण आली तर तुम्ही मला कधीही फोन करून विचारू शकता. त्याच्या पुढचा मुद्दा पण त्याच टाईपचा आहे, की हे एक आता रिसेंट घडलेलं उदाहरण म्हणून मी घेतलंय, की हाऊ टू बाय अँड सेल अ रेट डिफरंट स्टॉक इन ओन टू अकाउंट ऑर ओन टू अकाउंट म्हणजे विथ डिफरंट ब्रोकर किंवा सेम ब्रोकर बट इन डिफरंट नेम. म्हणजे एक स्वतःचा आणि एक स्वतःच्या बायकोचं समजा अकाउंट असेल, तर तुम्ही असं करू शकता, की आत्ताच एक असं उदाहरण झालं होतं, की एकानी सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड त्याच्याकडे होते, तर ते त्यांनी मार्केट रेट करून विकले आणि तुम्ही बघितलं असेल, की त्याच्यामध्ये व्हॉल्यूमच होत नाहीत. हार्डली 50-100 बॉन्ड्सचा ट्रेड दिवसभरामध्ये झालेला असतो. मग त्यांनी ते शेअर ज्यावेळेला पुन्हा खाली खरेदी करण्यासाठी दुसऱ्या अकाउंटमध्ये लावले, तर त्यावेळेला ते त्याला मिळालेच नाही कारण कोटेशन डिफरन्स तिथे व्हॉल्यूमच होत नाही. मग अशा वेळेला तुम्ही याचा फायदा घेऊ शकता, की एका अकाउंटमध्ये तुम्ही खरेदीला टाका आणि दुसऱ्या अकाउंटमध्ये सेम रेटला तुम्ही विकायला टाका. दोन्ही ऑर्डर सायमल्टेनियस पंच केल्या वेगवेगळ्या अकाउंटमधनं. एकाच वेळेला जर तुम्ही तो बायचा एका ठिकाणी आणि दुसऱ्या मोबाईलवरनं किंवा दुसऱ्या डिव्हाइसवरनं, लॅपटॉपवरनं तुम्ही तो सेलचा ऑर्डर तिकडे जर पंच केली, तर इकडे शेअर विकले जातील आणि त्याच सेकंदाला त्याच फ्रॅक्शन ऑफ सेकंडला इकडे खरेदी होईल आणि मग तुम्ही दोघांचा रेट मधला पकडू शकता. उदाहरणार्थ समजा ₹8,000 इथे बायर उभा आहे आणि विकणारा समजा 8,050 ला उभा आहे. तर तुम्ही मध्येच 8,017 ला तुमची खरेदी करायची ऑर्डर टाका. सेम क्वांटिटी जेवढी तुम्हाला विकायची आहे एका अकाउंटमध्ये. तर समजा मला 5 शेअर त्याचे विकायचे आहेत म्हणजे वन अकाउंट टू टू अकाउंट ट्रान्सफर करायचे आहेत, पण ते एक्सचेंजच्या थ्रू करायचंय. तर मी 8,017 ला इथे घ्यायला म्हणून ऑर्डर तयार करून ठेवली. डाव्या हाताने मी तिथे पंच एंटर मारतो, तर तिकडे मी माझं बोट आणून ठेवलं. दुसऱ्या डिव्हाइसवरती मी सेल करायला टाकले 5 शेअर माझ्या दुसऱ्या अकाउंटमधले 8017 ला ते सुद्धा आणि दोन्ही ऑर्डर मी जर सायमल्टेनियस पंच केल्या, तर इकडनं 17ची ऑर्डर एक्झिक्यूट होईल विक्री म्हणून आणि तिकडे सेम ऑर्डर ती माझ्या दुसऱ्या अकाउंटमध्ये माझ्याच नातलगाच्या किंवा माझ्या दुसऱ्या ब्रोकरच्या 8,017 ला ती खरेदी होईल. डिलिव्हरी ब्रोकरेज जाईल फक्त आणि या व्यवहारामध्ये कुठेही तुम्ही माल प्रॅक्टिस नाही करत आहात. कारण तुमचे ओन अकाउंट आहेत, ओन फॅमिली अकाउंट आहेत. अशा वेळेला कुठे काही तुम्हाला क्वेरी पण येण्याची शक्यता नाहीये. पुढचा मुद्दा आहे व्हॉट इज T2T सेगमेंट. काही शेअर त्यांच्या ॲबनॉर्मल बिहेवियरमुळे सेबीच्या गाईडलाईननुसार हे ट्रेड टू ट्रेड कॅटेगरीमध्ये ऑटोमॅटिक कन्व्हर्ट होतात. उदाहरणार्थ आता लेटेस्ट कन्व्हर्ट झालेले इज माय ट्रिप सारखा शेअर, की जो भरपूर ॲब्रप्ट त्याच्यामधली मूव्हमेंट होती, वाटेल तसा वाढत होता आणि तो वाढत असताना त्याची ग्रोथ ही कुठेतरी सस्पिशियस अशी गव्हर्नमेंटला वाटली. तर म्हणून हे सर्किट फिल्टर पहिले त्यांनी चेंज करायला सुरुवात करतात अशा वेळेला, जर ॲबनॉर्मल ग्रोथ किंवा ॲबनॉर्मल फॉल असला तरी सुद्धा.
तर आधी 20% सर्किट हे 3 वेळेला अलाउड असतं, त्याच्यानंतर 10% सर्किट लागतं 2 दिवस, त्याच्यानंतर हे सर्किट फिल्टर 5% पर्यंत खाली जातात आणि तरी सुद्धा ही ॲबनॉर्मॅलिटी कंट्रोल नाही होते असं लक्षात आलं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी एखादं कार्टेल आहे वगैरे असं जर त्यांच्या सर्व्हिलन्स सिस्टीमचे जे काही पॅरामीटर आहेत त्याच्यामध्ये कॅच झालं, तर हा शेअर ट्रेड टू ट्रेड मध्ये सेगमेंटमध्ये कन्व्हर्ट केला जातो. ट्रेड टू ट्रेडचा अर्थ असा की तुम्ही जर खरेदी केले ते शेअर तर ते त्याच दिवशी तुम्हाला विकता नाही येणार. जोपर्यंत त्याचं पे इन पे आउटचं सेटलमेंट होत नाही तोपर्यंत ते तुम्हाला विकता येत नाहीत. आता काही ब्रोकर तुम्ही आज खरेदी केले तर उद्या ते विकण्याची परवानगी देतात, पण सेम डे तुम्हाला तो स्क्वेअर ऑफ करायला मिळत नाही. तुमच्याकडे जर एक्झिस्टिंग असले, म्हणजे फॉर एक्झाम्पल इज माय ट्रिप मी घेतो परत एकदा, की याच्या आधी खरेदी केलेले तुमचे इज माय ट्रिप आहेत. आज भाव खाली उघडला समजा 3-4%, तिथे तुम्ही खरेदी केले. आता खरेदी केल्यानंतर हे शेअर मला विकता नाही येणार, जी नवीन खरेदी केलेली आहे ती. पण माझे एक्झिस्टिंग शेअर मला विकता येतील. कारण मी तो वेगळा ट्रेड करतोय, ते सेलसाठी. दोन्ही ट्रान्झॅक्शनला डिलिव्हरी ब्रोकरेज लागेल. तो इंट्राडे ट्रेड पकडला जाणार नाही. मी जर 20 शेअर इज माय ट्रिपचे खरेदी केले आणि माझ्याकडचे असलेले 20 शेअर मी विकले. रेट वाढल्यानंतर समजा 10 किंवा ₹15 रेट वाढला आणि मी माझ्याकडचे 20 शेअर विकले. तर हा ट्रेड टू ट्रेड सेगमेंटमध्ये जरी असला, तरी सुद्धा तो डिलिव्हरी ट्रेड पकडला जाईल. त्याला डिलिव्हरीचं ट्रान्झॅक्शनचे जे काही ब्रोकरेज किंवा इतर टॅक्सेस असतात ते लागतील आणि ही डिलिव्हरी जाईल, ती डिलिव्हरी येईल आणि ट्रेड टू ट्रेडच्या सेगमेंटनुसार जरी अजून भाव वाढले आणि माझ्याकडचे विकण्याचे शेअर संपले, तरी सुद्धा हे शेअर तुम्हाला विकता नाही येणार. अर्थात ट्रेड टू ट्रेड शेअर हे तुम्हाला मार्जिनमध्ये खरेदी करता येत नाहीत. जरी तुम्ही लिमिट वाढवून घेतलेली असली तरी. तर जोपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट बॅलन्स आहे आणि जेवढा बॅलन्स आहे तेवढे शेअर तुम्ही ते खरेदी करू शकता टी टू टी सेगमेंटमधले. त्याच्यामध्ये जर कधी तो तुम्ही चुकून विकलात, इंट्राडे मध्ये कधी-कधी तो विकला जातो. काही ब्रोकरमध्ये असं होत नाही सहसा हल्ली. पण कधी चुकून जर तुम्ही तो विकलात, तर तुम्ही ट्रॅप होऊ शकता आणि तुम्हाला प्रॉब्लेम त्याचे येऊ शकतात. पेनल्टी लागू शकते आणि ऑक्शन होऊ शकतो तुमचा शेअर. व्हॉट इज सर्किट फिल्टर हे मी आत्ताच सांगितलं, की कुठलाही शेअर सुरुवातीला 20% त्याला कालच्या बंद भावाच्या 20% वरती किंवा कालच्या बंद भावाच्या 20% खालती एवढीच व्होलॅटिलिटी त्या दिवसासाठी परमिशन दिलेली असते. जे शेअर एफ-एन-ओ मध्ये आहेत किंवा जे शेअर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीमध्ये किंवा BSE मध्ये आहेत लिस्ट झालेले, तर अशा शेअरना 10% ची लिमिट असते. एफ-एन-ओ मधला शेअर उदाहरणार्थ IRCTC तुम्ही बघितला असेल, की अचानक तो 10% वरती उघडतो गॅप अप उघडतानाच किंवा तो जर दिवसभरामध्ये वरती गेला, तर तो मॅक्सिमम 10% पर्यंत जाऊ शकतो. तिथे तो थांबतो. 15 मिनिटाचा वेळ जातो आणि त्याच्यानंतर त्याला पुढचं सर्किट लिमिट ओपन होते. खाली असू दे किंवा वरती. पुढची सर्किट लिमिट ही 5% ची असते. मग असे 5-5% करत तो एका दिवसामध्ये किती पण वरती जाऊ शकतो. आता काही-काही शेअर हे 100-100% वाढले किंवा पडलेले सुद्धा आहेत. असंही होतं. काही दिवसांपूर्वी 35% शेअर हा IRCTCचा खाली आलेला होता किंवा तो तसा झी टीव्हीचा शेअर तुम्ही बघितला असेल. काही दिवसांपूर्वी तो 40% ऑलमोस्ट एका दिवसभरामध्ये वाढला होता. तर हे सर्किट फिल्टर अशा फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये लिस्ट असलेले शेअर किंवा निफ्टीमधले शेअर या शेअर्समध्ये ही परमिशन आहे. फक्त 10%चं पहिलं सर्किट फिल्टर आणि नंतर 5-5% वाढवत नेतात. इतर जे स्टॉक आहेत या दोन्ही सेगमेंटच्या वेगळे, तर यांना फक्त दिवसभरामध्ये 20% ची परमिशन असते. त्याच्यामुळे उघडताना तो मॅक्सिमम 20% किंवा खालती किंवा वरती एवढा होऊ शकतो. हे 20%चं सर्किट 3 दिवस लागल्यानंतर तो ऑटोमॅटिक 10% मध्ये कन्व्हर्ट होतो. मग त्याला मॅक्सिमम परमिशन असते ती कालच्या बंद भावाच्या आयदर 10% वरती किंवा 10% खालती. एवढाच तो फक्त व्हॅरी होऊ शकतो. त्याच्यानंतर अजून 3 दिवसांनी हे कन्व्हर्ट होतं 5% मध्ये आणि मग नंतर तो ॲबनॉर्मल ॲक्टिव्हिटी जर कंटिन्यू राहिली, तर सेबीच्या गाईडलाईननुसार तो ट्रेड टू ट्रेडमध्ये कन्व्हर्ट केला जातो. पुढची स्लाईड घेतो. हल्ली टिप्स देणारे भरपूर बोकाळलेले आहेत आणि आपल्यालाही थोडंसं अट्रॅक्शन असतं, की अरे एवढे नंबर ऑफ शेअर भरपूर आहे, सगळंच चालतंय. तर नेमका मी घेतलेला शेअर हा चालेल का नाही? याच्यासाठी आपण एखादी सर्व्हिस हायर करतो. त्यातले टेक्निकल असेल, न्यूज बेस असेल, इंट्युशन बेस असेल, कसंही असू दे. तर याच्यामध्ये काही पॅरामीटर आपल्याला स्वतःचे लावता येतील का? तर नक्कीच हाऊ टू सिलेक्ट स्टॉक फ्रॉम टिप्स. तर माझं ऑब्झर्वेशन असं आहे, की सगळ्यात पहिले तर त्याच्यामध्ये कोणीही तुम्हाला काहीही सांगितलं, तर त्याच्यामध्ये व्हॉल्यूम असणं सगळ्यात पहिले गरजेचं आहे. तर जर त्रयस्थ एखादा कोणीतरी असेल, ज्याला तुम्ही ओळखत नाही आणि एखाद्याची पेड सर्व्हिस तुम्ही घेतलेली आहे,
आणि त्यांनी एखादा ज्याच्यामध्ये हार्डली एक 5-6 हजार शेअर फक्त NSE ला व्हॉल्यूम होते दिवसभरामध्ये किंवा त्याच्यापेक्षा खालती आहे. आणि BSE मध्ये तर तो लिस्टच नाहीये किंवा फक्त 1, 200, 500, 1000 शेअरचा फक्त व्हॉल्यूम होतोय. 3 टाइम्स असतात जनरली. 1000 शेअरचं ट्रेडिंग जर BSE मध्ये झालेलं असेल, तर त्याच शेअरचं जनरली NSE मध्ये ट्रेडिंग हे 3000 शेअरचं झालेलं असतं. हा एक रेशो तुम्ही ऑब्झर्व्ह करा, कुठलाही स्टॉक असू दे. तर असा जर तुम्ही व्हॉल्यूम बघितला, तर व्हॉल्यूम हा कधीही साधारण एक 30,000 शेअर, 50,000 शेअर इतका थोडासा जास्त साईडला पाहिजे आणि मग कोणीही टिप देऊ दे, तर तुम्ही अशा शेअरमध्ये ट्रेड करू शकता. जरा थोडीशी रिलायबिलिटी त्याच्यामध्ये वाढते. पण जर तुमच्या खात्रीचा एखादी व्यक्ती असेल आणि त्यांनी सांगितलं, की याच्यामध्ये हार्डली एक 500, 700, 1000 शेअरचा फक्त व्हॉल्यूम होतो, तरी सुद्धा हा शेअर घेऊन ठेव असं. तर तुम्ही विश्वास ठेवू शकता जर ती व्यक्ती तुमच्या ओळखीची असेल. पण अनोळखी व्यक्तीकडनं जर तुम्ही टिप घेतली आणि त्याच्यामध्ये व्हॉल्यूम एकदम ड्राय असेल, कोटेशन डिफरन्स असेल, तर अशा शेअर शक्यतो अव्हॉइड करावे. शक्यतो NSE लिस्टेड शेअर तुम्ही सिलेक्ट केलेले चांगले, कारण BSE मध्ये आज सुद्धा गर्दी भरपूर आहे. माल प्रॅक्टिसेस तिथे चालतात असं एक ऑब्झर्वेशन आहे. जास्त खोलात नको जायला. तुमची जर नोन कंपनी असेल, ज्याचं प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे, जी कंपनी तुमच्या ओळखीची आहे, तुम्ही सहज Google सर्च करू शकता. त्या कंपनीचे प्रमोटर कोण आहेत, त्याचं प्रोडक्ट काय-काय आहे. जर तुम्हाला वर्थ वाटलं, तर तुम्ही तो ट्रेड करू शकता. एक नॉर्मल क्रायटेरिया असा आहे, की जनरली मी सगळ्यांना सजेस्ट करतो, की ₹200 वरची जर किंमत असेल, तर असे शेअर तुम्ही सिलेक्ट करा. सहसा हे शेअर धोका देत नाहीत किंवा ते जरी डिलिव्हरीमध्ये पडून राहिले, तरी सुद्धा त्यांचे भाव पुन्हा एकदा बघायला मिळतात. कुठेतरी तुम्ही एव्हरेज करू शकता त्यांना. एव्हरेज करून तर तुमचा रेट नक्की येतो असा एक माझं ऑब्झर्वेशन आहे. तर हा होता पहिला मुद्दा. आणि कॅन आय ऑल्वेज शॉर्ट सेल अँड अर्न या टिप्सचा आपल्या ग्रुपमध्ये पण काही जण आहेत, काही जण माझ्या ओळखीचे आहेत, की जसं आपण नेहमी बघतो, की टिप येताना आपण असं बघतो, की ₹200 चा समजा शेअर त्यांनी घ्यायला सांगितला, तर हा हार्डली 203 किंवा ₹205 पर्यंत वर जातो आणि तिकडनं तो धाड करत खाली येतो. तो डायरेक्ट 185, 190 पर्यंत तो खाली येतो. म्हणजे वाढ त्याची ₹3-4 ची असते आणि पडतो तो ₹10-15 तर असं जर समजा 70-80% वेळेला होत असलं, कुठलीही टीप आली की ती ₹2 चालते आणि तो ₹20 खालती येतो, असं जर होत असलं, तर बरेच जण असे आहेत मी बघितलेले, की अ, घेऊन तो शेअर खरेदी करून त्याची उगाच वाट बघत बसण्यापेक्षा टीप आल्या-आल्या ते लोकं थोडीशी वाट बघतात आणि जिथे त्यांना असं वाटलं, की हा शेअर इथे थांबतोय असं, तिथे ते शेअर शॉर्ट सेल करतात. अर्थात स्टॉप लॉस लावून आणि त्यांचं जे काही कॅल्क्युलेशन असतं त्यानुसार. तो शॉर्ट सेल केल्यानंतर जिथे तुम्हाला ₹2 किंवा ₹5 नफा कमवायचा होता, तर त्याच्याऐवजी तो शेअर खाली गेल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट ₹15 ते ₹20 चा नफा हा होऊ शकतो. म्हणून अशा टिप्सचा वापर अनेक जण शॉर्ट सेलिंगसाठी करतात. तर स्लाइडमध्ये लिहिल्याप्रमाणे बाय आणि होल्ड करत बसण्यापेक्षा प्रत्येक वेळेला असं बघितलंय, की आपण खरेदी करावा आणि तो स्टॉक कुठेतरी 20-30% खाली जातो सरळ-सरळ. तर त्याच्यापेक्षा ते सरळ शॉर्ट सेल करतात त्याला. जर ब्रोकर तुम्हाला प्रत्येक वेळेला सजेस्ट करत असतात. तर हा खालचा मुद्दा फक्त एवढाच आहे तो लक्षात घेण्यासारखा, की बायिंग अ शेअर इस अ पार्टनरिंग इन दॅट बिझनेस असं आपण शेअर मार्केटमध्ये येतानाची जी काही प्रिन्सिपल असतात सुरुवातीला, असं कोणी-कोणी सांगतं आणि आपल्याला एकदम कॅची वाटतं ते. खूप चांगलं याने सांगितलं असं. तर तुम्ही ज्यावेळेला शेअर मार्केटमध्ये येता, तर त्यावेळेला ॲज गुड ॲज असं गृहीत धरून चला, की तुम्ही त्या धंद्यामध्ये भागीदार होताय. नॅचरली आपण शेअर घेतला म्हणजे ओनरच होतो त्या फ्रॅक्शन पुरते. तर तुम्ही स्वतःची जर ओनरशिप त्याची घेतलेली असेल, तर तुमच्या धंद्यावरती, तुमच्या बिझनेसवरती तुम्ही विश्वास ठेवा. मग अशा वेळेला तुम्हाला ब्रोकर पण सांगत असतात, की "अरे, इथनं तो शेअर खाली जाण्याची शक्यता आहे, तर तो विका." मीडिया कधी-कधी प्रत्येक वेळेला तुम्हाला चर्निंग करण्यासाठी सांगतं. तुम्हाला कदाचित प्रेशर तुम्हाला येऊ शकत असेल, की प्रत्येक वेळेला ते सांगतायत म्हणजे काहीतरी तथ्य असेल त्याच्यामध्ये असं. तर याचं काही एक अंशी म्हणजे काही पर्सेंटेज उदाहरण फक्त असं आहे, जे ऑब्झर्व्ह केलं तर तुमच्या लक्षात येऊ शकेल, की कधी-कधी ॲसेट अंडर मॅनेजमेंट त्या ब्रोकरकडे काही करोड्स, काही हजार करोडची आहे. पण चर्निंगच करायला कोणी येत नाही. सगळ्यांची वृत्ती ही नुसती बाय एंड होल्ड अशाच टाइपची आहे. मग अशा टाइपचे जर असले, तर हे ब्रोकरेज कसं कमवणार? म्हणजे त्यांचे जर काही दुसरे उद्योग नसले, जसं मध्ये ते पार्टिसिपेट असतात, डिस्ट्रिब्युशनमध्ये वगैरे इतर काही उद्योग असतात त्यांचे, ते जर नसले, तर तुम्ही जर चर्निंग केलं नाही, तर त्यांना ब्रोकरेजच मिळत नाही. मग जर त्यांना ब्रोकरेज मिळत नसलं,
तर मग त्यांना नुसतं ते दिसताना ऍसेट अंडर मॅनेजमेंट ही काही हजार करोड किंवा काही करोड्स मध्ये दिसते. म्हणून ते कधी कधी त्यांना चर्निंग हवं असतं. कदाचित त्या अशा ऑब्झर्वेशन मध्ये हल्ली त्या जे काही पॅरामीटर त्यांचे प्रोग्राम्स असतात रेडीमेड, तर त्यानुसार ते नक्की त्याच्यावरती थोडंसं मॅल प्रॅक्टिसेस वगैरे अशा करू शकतात. एखादा कार्टेल म्हणा, एखादं मॅनेजमेंट ग्रुप वगैरे असा कन्सल्ट करून ते असं काहीतरी न्यूज स्प्रेड करायला सुरुवात करतात, जेणेकरून जे मॅक्झिमम होल्डिंग त्यांना दिसतंय एका पर्टिक्युलर कंपन्यांचं, तर ते चर्निंग करण्यासाठी लोक उद्युक्त होतील. अशा टाईपचं हे चालतं का? तर नक्कीच चालतं. तर याच्यामुळे तुम्हाला टेम्पटेशन होऊ शकतं आणि ब्रोकर कधी पण चर्निंगच त्याचं प्रेम असतं, एवढं नक्की आहे. पुढचा मुद्दा असा आहे की 2 अकाउंट आपल्याकडे असावीत का रेग्युलरली? तर कधीही माझ्याकडे किंवा मी शक्यतो सगळ्यांना सजेस्ट करतो की तुम्ही प्रत्येक वेळेला तुमचा अकाउंट उघडताना 2 अकाउंट ओपन करा. एक 2 वेगवेगळ्या ब्रोकरकडे तुमचंच अकाउंट, तुम्ही वेगवेगळ्या ब्रोकरकडे अकाउंट तुमचं उघडू शकता, पाहिजे तेवढी अकाउंट्स, पाहिजे तेवढ्या ब्रोकर्सकडे. तर तुम्ही वेगवेगळ्या ब्रोकरकडे तुमच्याच नावाची 2-3 अकाउंट ओपन करा. किंवा एकाच ब्रोकरकडे तुम्ही हजबंड आणि वाईफ, मुलगा आणि मुलगी अशा नावाचे तुम्ही 2 अकाउंट तरी मिनिमम ओपन करा. आणि ते 2 अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला कंट्रोल त्याचा असा करता येईल की त्या शेअर म्हणजे एका अकाउंटमध्ये तुम्ही खरेदी करताना ए टू झेड या अल्फाबेटचा वापर करा. तर पहिले ते 13 अल्फाबेट आहेत, ते एका अकाउंटमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ मिस्टरांच्या अकाउंटमध्ये पहिली 13 अल्फाबेट ABCD पासूनची जी पहिली 13 येतात ती एका अकाउंटमध्ये, आणि शेवटची जी आहेत झेड पर्यंतची ती मिसेसच्या अकाउंटमध्ये. असं जर तुम्ही बायफर्गेशन केलं तर तुम्हाला जर इन्फोसिस विकायचे असतील तर नक्की ते तुमच्या अकाउंटमध्ये असतील, आणि झी टीव्ही विकायचे असतील तर ते नक्की तुमच्या दुसऱ्या अकाउंटमध्ये, म्हणजे मिसेसच्या अकाउंटमध्ये किंवा दुसऱ्या ब्रोकरच्या अकाउंटमध्ये असतील. तर अशा रीतीने तुम्ही कंट्रोल ठेवू शकता 2 अकाउंट मधला. तर ही एक सोपी त्याची मेथड आहे. आणि प्रत्येक वेळेला असं होतं की आपल्याला टेम्पटेशन येतं, आपण कितीही डिलिव्हरी बेस स्वतःला समजत असलो तरी सुद्धा कधी कधी भाव वाढ किंवा इंडेक्सची वाढ एवढी झालेली असते की आपल्याला असं वाटतं की अरे आपण हे खरेदी करूया, खरेदी केलेले शॉर्ट टर्म मध्ये आपण विकूया, इंट्राडे ट्रेड करूया वगैरे असं. आणि मग तुमचं जे डिसिप्लिन असतं की नाही मी फक्त बाय आणि होल्डच करणार आहे, तर या डिसिप्लिनला कुठेतरी धक्का पोचतो. तर असा अवॉइड करण्यासाठी तुम्ही या 2 अकाउंटचा वापर करू शकता. एखाद्याचा जर 5 लाख किंवा 7 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ असला तर तो 1 किंवा 2 लाख रुपयाचा फक्त ट्रेडिंगसाठी डायव्हर्ट करू शकतो अकाउंट. तिथे 2 लाख रुपयाचीच लेवल तो मेंटेन करू शकेल. म्हणजे 2 लाख रुपयापेक्षा जास्त जर त्याला नफा झाला तर तो विड्रॉ करेल. जर ते कधी 1,80,000 पर्यंत आलं तर ते पुन्हा तो रिफिल करेल. अशा पद्धतीने त्याचं ट्रेडिंगचं पण पर्पज सर्व होतं. आणि दुसरीकडे फक्त तो जिथे ऑनली बाय टाईपचं कॅटेगरी त्यांनी ठेवलेली असते, तर तिकडे तो शिफ्ट करू शकेल. तर अशा पद्धतीने तो स्वतःची 2 खाती मॅनेज करू शकतो. पण प्रिफरेबल असं आहे ऑब्झर्वेशन की एकाच अकाउंटमध्ये दोन्ही मिक्सअप करण्यापेक्षा 2 अकाउंट असलेली कधी पण फायदेशीर असतात. आणि 2 अकाउंट तुम्ही ए टू झेड हे 13 आणि 13 असे जर तुम्ही बायफर्गेट केले तर तुम्हाला खूप इझिली तुम्ही ते मॅनेज करू शकता. तर पुढच्या स्लाइडकडे येऊया. ऍव्हरेजिंग टेक्निकचं मी एक फक्त कॅल्क्युलेशन असं केलेलं होतं की ब्लूचिप फॉर्मॅटमध्ये हा एक फक्त वेगळा मुद्दा आहे. म्हणजे आता मी सगळे टेक्निकल मुद्दे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले. हा एक वेगळा मुद्दा आहे आपल्या पोर्टफोलिओ बिल्डिंगसाठी, की ऍव्हरेजिंग इन ब्लूचिप इन पिरामिड पॅटर्न हे आपल्याला करता येऊ शकेल कधी पण, की जसं जसं खाली शेअर जातात. आता उदाहरणार्थ रिझल्ट नंतर TCS भरपूर पडतोय, 4,000च्या जवळपास गेलेला TCS आज आता 3400च्या घरापर्यंत खाली आलाय. तर मग मी तुम्हाला असं सजेस्ट करतो की तुम्ही मल्टिपल स्टॉक मध्ये न जाता तुम्ही काही लिमिटेड स्टॉक मध्येच तुमचा फोकस ठेवा. उदाहरणार्थ 5 किंवा 10 स्टॉक तुम्ही जर काढले तर त्याची ओव्हर अ स्पॅन ऑफ 20 इयर्स, ओव्हर अ स्पॅन ऑफ 30 इयर्स असं तुम्ही स्वतःचं कॅल्क्युलेशन काढा. आता उदाहरणार्थ समजा TCS जर तुम्ही उदाहरणासाठी घेतला तर 2000 साली किंवा 2005 साली TCS चा भाव काय होता किंवा रिलायन्सचा भाव काय होता हे तुम्ही काढा. मग 2005 ते आता 2020 किंवा 22 पर्यंत किंवा 21 पर्यंत त्याचा भाव हा दरवर्षी किती वाढत गेलेला आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आता हे तुम्ही लक्षात घेतल्यानंतर तुम्ही जर असं कॅल्क्युलेशन केलं की या HDFC, रिलायन्स किंवा TCS चा भाव किंवा L&T चा भाव हा दरवर्षी एक 3% वाढतो किंवा 4% वाढतो. मग प्रपोर्शनेट
त्याच्या फॉल नुसार जर तुम्ही प्रत्येक शेअर तो खरेदी करत गेलात, उदाहरणार्थ असं जर तुम्ही ठरवलं की टीसीएसचा शेअर खरेदी करण्यासाठी मी 4% पॅरामीटर लावेन आणि प्रत्येक 4% खाली मी त्याला पिरामिड फॅशन मध्ये घेत जाईल. म्हणजे पहिले 1 घेतला तर दुसऱ्या वेळेला 2, त्याच्यानंतर तिसऱ्या वेळेला 4, त्याच्यानंतर तिसऱ्या वेळेला 8, अशा पद्धतीने मी जर ते वाढवत गेलो तर माझं लो कॉस्ट ऍव्हरेजिंग होईल. त्याची ग्रोथ जर मी आतापर्यंत बघितली या पहिल्या 5-6 शेअर मधली, तर हे ऑलवेज वरती गेलेले ते शेअर आहेत. कारण निफ्टी निर्देशांक आपला विश्वास नव्हता की 8,000चा तो 16,000 होईल, 16,000चा तो 21,000 होईल आणि आता तर आता 30,000 किंवा 22,000 किंवा 25,000 पर्यंत होईल असं ते म्हणतात. तर जसा जसा निफ्टी वाढेल तसे हे शेअर हे गॅरंटीने वाढणारच आहेत, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि हा 5चा जो संपूर्ण बकेट आहे किंवा 10चा जर हा बकेट आहे, तर याच्यामध्ये प्रत्येक वेळेला मी ग्रोथच बघितलेली आहे. तर मी असं ठरवून चाललो, की आयदर मी पिरॅमिड फॅशनमध्ये किंवा खाली आला ना 2 शेअर घ्यायचे, खाली आला की 2 शेअर घ्यायचे. अशा पद्धतीने मी जर ते घेत गेलो प्रत्येक वेळेला, तर तुम्ही प्रत्येक वेळेला त्याच्या तेजी आणि मंदीमध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. तर त्याच्यामुळे इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ रेट कुठल्याही रेटला घाबरून न जाता, की अरे एवढा पडलाय तर मी आता काय करू? उलट तुम्ही खालच्या रेटला आधी 2 घेतलेले असले तर अगदी पिरॅमिड नाही, पण 2 पेक्षा जास्त म्हणजे 3 घेतले. मग हा जो एक्स्ट्रा घेतलेला होता, तर तो एक्स्ट्रा घेतलेला 4% वरती गेल्यानंतर 1 विकला, पण 2 तसेच ठेवले. किंवा मग अजून खाली आला, तर पहिले 2 घेतले होते, मग 3 घेतले. मग त्याच्यानंतर 4 घेतले. मग त्याच्यानंतर 5 घेतले. असं जरी एक-एक ॲड ऑन करत गेलात आणि वरती एक्स्ट्रा जे घेतलेले आहेत, जे घेणार होतो मी 2-2च फक्त, पण हे जे ॲड ऑन केलेले शेअर आहेत, हे त्याच्या ग्रोथवरती जर तुम्ही विकत गेलात आणि उरलेले जो 2 शेअर तर तुमचा फ्लॅट अॅक्युम्युलेट करायचे असं ठरवलेलं होतं. ते लाईफ लाँग होल्ड केलेत. तुमचा पोर्टफोलिओ खूप चांगला डेव्हलप होऊ शकेल. एक जनरल ऑब्झर्वेशन ही काका थेअरी असं मी त्याला म्हणतो, की त्यांच्याकडे 200-200, 500-500 एचडीएफसी, रिलायन्स वगैरे असे शेअर आता पडलेले आहेत, झालेले आहेत. आणि हे नुसतेच तसे पडून देण्यापेक्षा 20 किंवा 40 शेअर वरती तुम्ही ट्रेड करू शकता. त्याचे तुम्ही रेझिस्टन्स 1 आणि सपोर्ट 1 हे पिव्होट पॉइंट दर दिवसाचे तुम्हाला कुठेही Googleवरती जरी केलं, मनी कंट्रोल सारख्या साइटमध्ये किंवा Google करा, ब्रोकरच्या साइटमध्ये पण अनेक तिथे अवेलेबल आहे. तर त्याचा R1 आणि S1 तुम्ही काढा. सपोर्टच्या जागेवरती तुम्ही 20 शेअर जर तेजी असेल, तर 20 शेअर खरेदी करण्यासाठी ठेवा. आणि 40 शेअर तुमच्याकडे एक्झिस्टिंग असलेल्या स्टॉक पैकी 40 शेअर तुम्ही R1 च्या जवळ विकायला ठेवा. एक 2-4 रुपये पुढे मागे स्टॉक आणि त्यावेळची परिस्थिती बघून. तर तुमच्या असं लक्षात येईल, की R1 ला गेलेला शेअर हा R1 च्या थोडंसं खाली जर तुम्ही तो विकायला ठेवलात, तर नक्की त्याच्यावरती आता 40 शेअर तुम्ही विकलेत आणि तो 4 ते 5 रुपयाची मूव्हमेंट ही एचडीएफसी, एल&टी मध्ये वगैरे तर डेफिनेट मिळते. तर तेवढं तुम्ही जरी ₹5 दिवसाला तुम्हाला मिळालंय, तर फार रेअर कंडिशनमध्ये असं होतं, की हा शेअर तुमच्या हातातनं सुटतो. पण R1 जवळ विकायला ठेवलेला शेअर हा डेफिनेटली तुम्हाला 5-7 रुपयाची मूव्हमेंट देतो, जी 40 शेअर जर तुम्ही विकायला ठेवलेले असले, तर एक्झिस्टिंग शेअरमध्येच तुम्हाला 200, 250, ₹300 नफा देऊन जातात. तुम्हाला जर कॉन्फिडन्स वाटला, तर तुम्ही ₹10 ची गॅप ठेवू शकता. मार्केट जर आत्तासारखं खूप व्होलाटाईल असलं, तर तुम्ही ती गॅप अजून वाढवू शकता. तसंच तुम्ही जे खरेदी केलेले शेअर आहेत, हे ₹5 वरती किंवा ₹7 वरती जर विकायला ठेवलेत, तर दिवसाला 100 किंवा ₹200 तुमचे ॲड ऑन प्रॉफिट हा कधी गेला नाही. आणि S1 च्या वरती तो कधी पण जातोच परत एकदा. पिव्होट पॉइंटचा तुम्ही अभ्यास करून बघा. तर अशा पद्धतीने तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करू शकता. हे एक जनरल स्टेटमेंट फक्त मी इथे कोट केलंय, की आपला बनचुके अप्रोच आपण न ठेवता, की अरे ट्रेडिंगमध्ये किंवा याच्यामध्ये मला नफा मिळायला लागलेला आहे, तर आता मला खूप कॉन्फिडन्स आलाय, असं ओव्हर कॉन्फिडंट न होता अनेक वर्ष जसं हे चार्टर्ड अकाउंटंट्स, डॉक्टर्स हे प्रॅक्टिस करत राहतात त्यांच्या प्रोफेशनची. कधीही तो डॉक्टर अगदी 60-70 वर्षाचा जरी असला किंवा वकील तरी तो म्हणतो, की मी प्रोफेशनमध्ये आहे आणि मी प्रॅक्टिस करतो वकिलीची किंवा डॉक्टरकीची मी प्रॅक्टिस करतो. तर तसं आपण पण प्रोफेशनल आहोत. तर आपण प्रोफेशनल ट्रेडरची प्रॅक्टिस करत राहूया. अ, मी एक फक्त हा ग्राफ याच्यासाठी काढलेला आहे, की नुकतंच एकाने विचारलेलं होतं, की क्वार्टरली सेटलमेंट किंवा मंथली सेटलमेंट ही जी आता सेबीची गाईडलाईन आहे, तर त्याच्यानुसार जेही काही माझ्या क्रेडिटला फंड्स ठेवलेले असतात, तर हे ऑटोमॅटिक ते तारीख झाली, की माझ्या सेव्हिंग बँक अकाउंटला ट्रान्सफर केले जातात.
आणि मग ते केल्यानंतर पुन्हा एकदा मैदानात आणण्यासाठी मला ते फंड ट्रान्सफर करत बसायला लागतात. किंवा मी असं गृहीत धरून चालतो की माझ्या खात्यामध्ये 30,000 आहेत, मी नेमकी एखाद दिवशी घेण्याची ऑर्डर टाकतो आणि ते फंड झिरो झालेले मला बघायला मिळतात. तर याच्यासाठी तुम्ही ही जी लिक्विड बीज मी तुम्हाला दाखवलेले समोर, तर या लिक्विड बीजचा वापर करा. हा त्याचा अनेक वर्षांपासूनचा ग्राफ आहे, तुम्ही बघितलं असेल. फार रेअर कंडिशन मध्ये तो वरती किंवा खालती जातो, काही त्याचे स्पेसिफिक रिझन असतील, पण ऑलवेज तो 1,000च्या आजूबाजूलाच कोट होताना तुम्हाला दिसतो. 2 पैसे किंवा 3 पैसे खालती किंवा 2 किंवा 3 पैसे वरती. इन्स्टेड ऑफ कीपिंग युअर फंड्स इन ट्रेडिंग अकाउंट, तसेच आयडल ठेवण्यापेक्षा किंवा सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये लागतील त्यावेळेला स्टॉक मार्केटमध्ये डायव्हर्ट करू असे अलोकेट करून ठेवण्यापेक्षा तुम्ही ते डायव्हर्ट करा ब्रोकरच्या ट्रेडिंग अकाउंटला आणि तिथे हे लिक्विड बीज खरेदी करून ठेवा. जर तुम्ही 100 लिक्विड बीज समजा घेऊन ठेवले, म्हणजे तुमचे ₹1,00,000 ऍज गुड एज तिथे जमा आहेत, असं तुम्ही गृहीत धरून चाला. हे मार्जिन प्लेज मध्ये टाकण्याची गरज नसते, याच्यावर तुम्हाला इमिजिएट लिमिट मिळतात. तर 100 शेअर तुमच्याकडे आहेत आणि तुम्हाला समजा 20 स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर घ्यायचे, तर तेवढ्या व्हॅल्यूचे म्हणजे ₹500 त्याचा भाव आणि 20,000 रुपयाचे समजा जर तुम्हाला ते घ्यायचे असले, तर तेवढे लिक्विड बीज तुम्ही ताबडतोब विका. तुम्हाला लिमिट ऑटोमॅटिक मिळालेली असते. तुम्ही मार्जिन मध्ये तुमचा खरेदीचा सौदा टाका, ही ऑर्डर एक्झिक्यूट होते. तर हे तुमचं सोल्युशन आहे. सेबीच्या गाईडलाईन कुठलाही ब्रोकर क्रॉस करू शकत नाही. तर त्याच्यामुळे आपण त्याच्यामधनं काहीतरी मार्ग काढायचा. तिथे लिक्विड तुम्हाला तुमचे आयडल फंड्स दिसले की तुम्ही लिक्विड बीज मध्ये शिफ्ट करा. याच्यावरती ब्रोकरेज कुठल्याही ब्रोकर लावत नाही गाईडलाईन नुसार. आणि याच्या खरेदी आणि विक्रीवरती तुम्हाला डीमॅटचे चार्जेस पे करण्याची गरज नसते. म्हणजे तुमच्याकडे 100 लिक्विड बीज आहेत आणि तुम्ही 2-2 जरी रोज विकत राहिलात तरी सुद्धा तुम्हाला ₹23-23 आउट गोईंगचे भरायला लागत नाहीत. हे ट्रान्झॅक्शन फ्री ऑफ कॉस्ट एक्झिक्यूट केलं जातं. तर त्याच्यामुळे तुमचे असलेले जे फंड्स असतील हे तुम्ही फ्रीज करून ठेवा लिक्विड बीजच्या माध्यमातून. इथे मी माझं प्रेझेंटेशन संपवतो. परत एकदा हवं असलं तर काही स्लाइड्स आपण पटापट जाऊया. हे एक एक्सपेन्सेसची स्लाइड मी पहिले दाखवली होती, जे कॉमन क्वेश्चन्स होते. नंतर मी डीमॅट अकाउंट म्हणजे काय आणि त्याचं पीओए वगैरे ते एक्सप्लेन केलेलं होतं. लिमिट ऑर्डर किंवा इतर लिमिट्स वगैरे ते कशा टाकायच्या आणि इतर ब्रोकरेज वगैरे माझं कसं वाचवायचं हे मी थोडं एक्सप्लेन केलं. टिप्स आपण कशा वापरू शकतो, हे जे कॉमन प्रश्न होते त्याच्यावरती मी सांगितलं. 2 अकाउंटची मॅनेजमेंट आपण कशी करावी याच्याविषयी मी बोललो होतो. नंतर पिरामिड फॅशन मध्ये काही जण घेतात रेग्युलर बेसिसवरती किंवा असलेले शेअर ते ट्रेडिंगसाठी वापरतात. तर P1 P2 आणि सॉरी R1 R2 आणि S1 S2 चे पिव्होट पॉइंट्स तुम्ही वापरून त्याप्रमाणे कसं ट्रेडिंग करायचं याची ही स्लाइड होती. त्याच्यानंतर प्रोफेशनल्स एक नुसते माझे विचार मी सांगितले. मी L&T विषयी तुम्हाला सांगितलं. इथे मी माझं प्रेझेंटेशन थांबवतो आणि जर काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता. सर बोला ना. राणेकर बोलतोय. नमस्कार, बोला. अतिशय अतिशय सुंदर प्रेझेंटेशन आणि बरीच माहिती मिळाली आज आपल्याला. खूपच छान. तर त्यामुळे इतकं तुम्ही माहिती दिल्यामुळे प्रश्न माझ्याकडे आहेत नक्की. जरूर सांगा. आता जमणार असेल तर आता. हा बोला बोला सर. सॉरी. नाही प्रश्न असा आहे की नाही सगळ्यांच्या माहितीसाठी पण ते होईल ना, म्हणून मी आता विचारतोय की आता समजा माझ्याकडे 3-4 लाखाचे अमाऊंट मी प्लेज करून ठेवलेली आहे. करेक्ट. तर तुम्ही म्हणाल तसं प्लेजला आपल्याला काहीतरी त्यांना ब्रोकरला म्हणजे आपल्या या होल्डिंगला डीमॅटला आपल्याला काही पैसे भरायला लागतात का की एवढे अमाऊंटची प्लेज केल्यामुळे? नाही, आपल्याला पैसे नाही भरायला लागत. फक्त तुम्ही ज्यावेळेला ते अनप्लेज कराल तर त्यावेळेला अनप्लेज करताना तुम्हाला ₹40-40 ब्रोकर चार्ज करू शकतो. ₹40-40 प्रत्येक स्क्रिप्ट मागे, प्रत्येक ट्रान्झॅक्शनला, प्रत्येक स्क्रिप्ट मागे तुम्हाला ते चार्ज करू शकतो. ब्रोकर वाईज अनप्लेज आणि प्लेजचे चार्जेस वेगवेगळे असतात. पण प्लेज करताना रफली बेसिसवरती ₹20 ते ₹25 आणि अनप्लेज करताना ₹20 ते ₹25 पर ट्रान्झॅक्शन हे तुम्हाला लागू शकतात, इररिस्पेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. हे साधारण एक रफ कॅल्क्युलेशन आहे. स्पेसिफिक तुमच्या ब्रोकर वाईज ते बदलू शकतं. पण तुम्हाला प्लेज साठी पण चार्जेस आहेत आणि अनप्लेज साठी पण चार्जेस आहेत, एवढं लक्षात ठेवा. काही जण प्लेज फ्री ऑफ कॉस्ट करून देतात, पण अनप्लेज मध्ये ती कॉस्ट वसूल करतात, असंही होतं. चार्जेस नाही. आता कारण मी मोठी अमाऊंट प्लेज म्हणून ठेवली आणि त्याचा मला तेवढा
त्या मार्जिनचा उपयोग होत नसेल तर मी तर प्लेज म्हणजे ठेवलेल्या अमाऊंटचा दर महिन्याला असं काही चार्जेस नाही आहेत. नाही, दर महिन्याला चार्जेस काहीच नाहीत त्याचे. आणि त्याच्यामध्ये अनसिक्युअर्ड वाटण्यासारखं ओके. पण काहीच नाही. इट इज 100% नाही सिक्युअर्ड. नाही, तुम्हाला अनसिक्युअर तर त्याच्यामध्ये नक्कीच प्रॉब्लेम नाहीये. काहीच नाही. येस. हो हो, कारण ते शेअर आपल्या समोर दिसतच एवढे दिसत प्लेस असतात. झाले म्हणून ते, करेक्ट, आणि ते करेक्ट सर. पुढे जात नसतात. बरोबर. दुसरं मला विचारायचं होतं, तुम्ही चार्जेस मध्ये एसटीटी किंवा टॅक्स मध्ये इन्शुरन्स पण सांगितलं, आहे. तर इन्शुरन्स कशासाठी असतो? इन्शुरन्स याच्यासाठी की ब्रोकर जर डिफॉल्ट झाला, ब्रोकरवरती ऑब्लिगेशन असतं तुमचं पे इन आणि पे आउट व्यवस्थित पार पाडण्याचं. आणि काही ब्रोकर तुम्ही बघितलं असेल, अनुग्रहाचं नाव घ्यायला मला काही प्रॉब्लेम नाही, किंवा कार्वी कन्सल्टन्सीचं पण आपण नाव घेऊ शकतो. तर असे हो काही हो हो, ॲबनॉर्मल इव्हेंट्स बरोबर. प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून तुम्हाला इन्शुरन्स तिथे ऑटोमॅटिक डेबिट केला जातो तुमच्या खात्यातनं. त्या कॉन्ट्रॅक्ट नोटच्या माध्यमातून. हा खूप फ्रॅक्शन मध्ये असतो, म्हणजे काही पैसे एवढंच फक्त तुम्हाला लागतात, नॉट मध्ये ते सुद्धा. तर ओके. हे सगळ्यांचे मिळून ज्या वेळेला हो. कलेक्टिव्हली येतात, तर त्यावेळेला हा क्लायंटचा प्रोटेक्शन फंड, इन्व्हेस्टरचा प्रोटेक्शन फंड हा तयार होतोय तिकडे सेबीकडे. आणि तो अशा ज्या वेळेला ॲबनॉर्मल सिच्युएशन्स असतात, तर तिथे तो वापरला जातो. आणि त्या इन्शुरन्सच्या अंतर्गत काय काय येतं, हे तुम्ही थोडंसं गुगलवर सर्च करून जर स्वतः बघितलं ना, हो, किंवा चालेल. सेबीला किंवा एक्सचेंजला जर तुम्ही कळवून की व्हॉट इफ माय ब्रोकर डिफॉल्ट्स, तर त्यांच्याकडनं सविस्तर उत्तर येतं. नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे ओके. स्टॉक एक्सचेंज आणि सेबी या सगळ्यांच्या हेल्पलाईन आहेत, त्यांच्याकडे फोन नंबर्स आहेत. तुम्ही जरूर फोन करा त्यांना, ते व्यवस्थित अगदी एक्सप्लेनेशन देतात. आता सध्या या कोविडच्या पिरियडमध्ये त्यांचा स्टाफ सगळा व्यवस्थित नव्हता जागेवरती, पण आता अनलॉक ऑलमोस्ट संपत आलेलं आहे तसं. त्याच्यामुळे सगळे स्टाफ आता यायला सुरुवात झालेले आहेत. तर जरूर तुम्ही त्यांना फोन करून डायरेक्टली विचारा, तर ते तुम्हाला खूप समाधानकारक उत्तर देतील याची खात्री आहे. ते तिसरा प्रश्न होता की मी जेव्हा डिलिव्हरी बाय करायचं, तरी सुद्धा मी ते MIS मध्ये म्हणजे इंट्राडे मध्ये मी बाय करतो, हा, आणि ते मला डिलिव्हरी मला वाटतं असं असेल की अमाऊंट म्हणजे पैसे ऑलरेडी मी तेवढे मी समजा 10,000 रुपयाचे मला बाय केले मी, पण इंट्राडे बरोबर. मध्ये बाय केले, पण मला ते डिलिव्हरी मला ते घ्यायचे, तर मी 10,000हून जास्त पैसे ते ठेवलेले असतील हो. तर मला ते मग डिलिव्हरी मध्ये होऊन जातं, समजा त्या दिवशी तुमची मी स्क्वेअर अप केलं नाही तर. हे बरोबर आहे ना? नाही, तुम्ही ऑर्डर टाकताना इंट्राडे मध्ये टाकू नका कधीच. कारण इंट्राडेची ऑर्डर धोकादायक असते. ती 2.55 किंवा 2.45 ला ऑटोमॅटिक स्क्वेअर ऑफ मोड बरं. मध्ये जाते. तर तुमचा जो सौदा आहे, तो नेमका तुम्ही घेतलेला शेअर हा 2:45 हो, पण तसं वाजेपर्यंत, होत माझ्या ह्याच्यात. ऐका मी ना, ज्याच्यात 2:45 करतो ना. 2:45 वाजेपर्यंत समजा तो जर तसाच राहिला आणि त्यांनी जर मुवमेंट दिली नेमकी 3:20 तर यू विल बी द लुजर ऑन दॅट साइड. त्याच्यामुळे तुम्ही खरेदी करताना नेहमी मार्जिन या सेगमेंटमध्ये खरेदी करा त्याला. मग तुम्हाला हे प्रॉब्लेम येणार नाही. ते तुमचे ऑटोमॅटिक कन्व्हर्ट होतील पुढच्या ह्याच्यामध्ये. आता तुमचा जो दुसरा ब्रोकर आहे, तर त्याच्यामध्ये जर कधी तो हा, तुमचा जो दुसरा ब्रोकर बरोबर आहे, आहे. तर त्याच्यामध्ये कधी-कधी असं होतं, की इंट्राडे कम मार्जिन असं ते त्याला स्वरूप देऊ शकतात. मग इंट्राडे कम मार्जिन असं जर त्यांनी स्वरूप दिलेलं असेल आणि तुमच्याकडे जर सफिशियंट फंड्स असतील किंवा सफिशियंट मार्जिन असेल, तर डेफिनेटली तो सौदा इंट्राडेचा ऑटोमॅटिक, म्हणजे त्यांच्या सिस्टम्समध्ये त्यांनी असा प्रोग्राम बनवून ठेवलेला असेल, की तो इंट्राडेचा ऑटोमॅटिक कन्व्हर्ट होईल मार्जिन ट्रेडमध्ये. आणि मग तो मार्जिन ट्रेडचा जर तुम्ही 3:30 वाजेपर्यंत स्क्वेअर ऑफ नाही केला, तर तो ऑटोमॅटिक डिलिव्हरीमध्ये कन्व्हर्ट होईल. ब्रोकर टू ब्रोकर हे इंटरनल प्रोग्राम आहेत, या हो, इंटरनल बरोबर. फॅसिलिटीज आहेत. तर या चेंज ते बरोबर, करू मला वाटतं शकतात. तो हां. माझ्याकडे मी बहुतेक जिकडून करतो ते असंच असणार आहे. कारण त्यांनी मला तसं सांगितलं होतं की तुम्ही कधी पण डिलिव्हरी मध्ये बाय करू नका, यू विल गेट मोर मार्जिन फॉर मोर बाईंग. तर तुमचे तिकडे पैसे असतील किंवा T+2 मध्ये तुम्ही पैसे भरले तरी चालेल, एवढे करेक्ट, जे शॉर्टफॉल असेल तर. आणि करेक्ट. त्यामुळे तुम्ही इंट्राडे मध्येच बाय करा कधी पण, आणि बरोबर. मग तुमचे ते नाही तुम्ही स्क्वेअर अप केले तर दॅट विल कन्वर्ट इन टू डिलिव्हरी. परफेक्ट आहे. त्यांनी ते प्रोग्राम त्याप्रमाणे चॉक आउट केलेले आहेत, की हो त्यांचं इंट्राडे कम डिलिव्हरी अशी, हो आपल्या हो. सॉरी, इंट्राडे कम मार्जिन अशीच त्यांची ऑर्डर जाईल. पण एंजेलचं तसं नाहीये का? एंजलमध्ये तसं नाहीये. एंजलमध्ये तिन्ही टाइप वेगळे आहेत. एंजलमध्ये तुम्हाला डिलिव्हरी सेपरेट टाकायला लागते, अच्छा. मार्जिन सेपरेट टाकायला लागतं, किंवा इंट्राडे सेपरेट टाकायला लागतं. इंट्राडेमध्ये तुम्हाला 8 टाइम्स टू अच्छा. 14 टाइम्स मार्जिन मिळू शकतं. हो. म्हणजे इतर ब्रोकरपेक्षा जास्त मार्जिन तुम्हाला इंट्राडेमध्ये मिळू शकतं. कधी-कधी ब्रोकर म्हणजे सब ब्रोकरच्या हातामध्ये पण फॅसिलिटी असते, की तो आर-एम-एस डिपार्टमेंटला फोन करून इंट्राडेसाठी फक्त एक्स्ट्रा मार्जिन अजून मागून घेऊ शकेल. म्हणजे 4 टाइम्स जरी त्यांनी दिलेले असले बाय डिफॉल्ट, बरोबर.
8 टाइम्स जरी असले तरी ते 16 किंवा 25 टाइम्स सुद्धा तो टेम्पररी करून घेऊ शकतो. कधी कधी असं होतं. राईट, ठीक आहे. बरोबर आहे. ओके सर. आणि मला वाटतं ते तुम्ही सर्किट फिल्टर म्हणालात ते म्हणतो हो. IRCTCच्या बाबतीत परवा घडलं. तर मी बरोबर. 25% पडलं होतं तेव्हा मी घेतले हो, आणि ते मला ते 685 ला मिळू शकले करेक्ट. बरोबर आहे. IRCTC. बरोबर आहे. ओके, थँक्यू. ओके सर. लेट ओके अदर सर. आस्क क्वेश्चन्स. थँक्यू सर. थँक्यू. तर मला एक विचारायचं होतं. हो, बोला ना सर. एक आपण इंट्राडे मध्ये बऱ्याच वेळेस काय होतं, आता समजा 500 रुपये रेट चाललेला आहे हो हो, आणि बाय अभाव 505 आहे. करेक्ट. तर अशा वेळेस ते ऑर्डर कशी करायची? म्हणजे बाय आपल्या सध्या 500 चालू आहे, आपल्याला 505 6ला घ्यायचं समजा. 500. बरोबर आहे. तर मी तुम्हाला ती स्टॉप लॉसची कन्सेप्ट सांगितली ना, स्टॉप लॉस ऑर्डर हा. तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. त्याचा रेट जर 500 रुपये चाललेला आहे तर तुम्ही खरेदी करण्यासाठी हा. 505 ते 507 रुपये असा कोटेशन डिफरन्स तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. 505 अच्छा. रेट आल्यानंतर ती ऑर्डर ट्रिगर होईल खरेदीची अच्छा. आणि 507 रुपयापर्यंत ती खरेदी तुमची होऊन जाईल पुढे. तर तुम्ही खरेदी करताना तिथे स्टॉप लॉस ऑर्डर असं सिलेक्ट करा सेगमेंट. वरती लिहिलेलं असतं एसएल ऑर्डर त्याला म्हणतात. तर ती एसएल ऑर्डर हो. तुम्ही खरेदी करा आणि त्याच्यामध्ये ट्रिगर पॉइंट असतो. तो ट्रिगर पॉइंट तुम्हाला पाहिजे तो टाका. म्हणजे 505च्या वरती खरेदी करा असं जर आलेलं असेल तर तुम्ही ट्रिगर पॉइंट 505 टाका आणि त्याच्यावरती हार्डली 1 किंवा ₹1.5 तुमचा एक्झिक्युशन पॉइंट टाका. त्याच्यामुळे ते 505 ला ट्रिगर होईल. ती 506 रुपयापर्यंत जेवढेही त्या डिफरन्स मध्ये असतील तेवढे सगळे तुमचे खरेदी होतील. ओके ओके. हे प्रॅक्टिकल आहे. थोडंसं तुम्ही करून बघा बरोबर. एक 10 शेअरसाठी. काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही केव्हाही मला फोन करू शकता. मी तुम्हाला त्याचं Yes, उत्तर yes. देईन. ठीक आहे. थँक्यू.